ओके, आपण चालू करतोय. ओके. असोसिएशनच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व सहकारी बँकेतले सर्व पदाधिकारी, संचालक, सीओ सर्वजण आपण जॉईन झाला, त्याबद्दल असोसिएशनच्या वतीने मी सर्वांचं स्वागत करतो आणि आभार मानतो. आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे सीए संजयजी राठी. हे चार्टर्ड अकाउंटंट आहे, संगमनेर मर्चंट बँकेचे ज्येष्ठ संचालक आहे. आरबीआय व सहकारी बँकेचा त्यांना चांगला अभ्यास आहे. यापूर्वीही त्यांनी असोसिएशनच्या सर्व संचालकांना त्यांनी मार्गदर्शन केलं होतं आणि त्यांचं पण मी स्वागत करतो. आता आपल्या बरोबर झूम कोऑर्डिनेटर धुमाळ साहेब आहे, त्यांनी स्वागत करतो. संजयजी राठी त्यांचं स्वागत करतो आणि संजयजी राठी यांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद. नमस्कार. आज सत्येनजींना आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष सत्येनजी मुंदडा यांनी मला इथं बोलायची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचा आभार मानतो. आणि आपण सगळेजण उपस्थित आहात इथं कारण आरबीआय सर्क्युलरवर म्हणजे हा एक आरबीआय सर्क्युलर वाचन हा भाग आजकाल आपल्या कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये इतका इम्पॉर्टंट झालेला आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबर या पिरियडमध्ये आरबीआयने आतापर्यंत इतके डायरेक्शन्स दिलेले आहेत. कारण आरबीआय मध्ये पण आता सध्या कोऑपरेटिव्ह बँकेला ऍट पार इतर बँकेच्या सारखं कमर्शियल बँक आणि प्रायव्हेट बँक यांच्या पार मध्ये त्यांना आणायचं आणि तिथलची जी काय सिस्टम्स आहे बँकिंग करण्याची ती त्यांना पूर्णपणे प्रोफेशनलिझम कसं आणता येईल ह्या पूर्णपणे त्यामध्ये फोकस आहे. तर आजच्या या मीटिंगमध्ये मी प्रामुख्याने 5 सर्क्युलर असे निवडलेले आहेत. खरं म्हणजे काय की मला सत्येनजींनी सांगितल्यानंतर मी बरेच दिवस मी आउट ऑफ स्टेशन होतो आणि त्या पिरियडमध्ये माझा स्वतःचा सुद्धा स्टडी झाला नाही, तर चांगला पीपीटी पण आपल्याला बनवता आला असतं. टाइम पिरियड कमी मिळाला म्हणून विदाऊट पीपीटी हा आपण प्रेझेंटेशन करूया. ते 5 सर्क्युलर आहे, त्याच्यामधले 2 एकदम छोटे आहे, कदाचित तुम्हाला सगळ्यांना माहिती पण असेल, तो फक्त आपण एक त्या गो थ्रू करू. आणि 3 जे सर्क्युलर आहे डायरेक्शन्स आहेत त्या डायरेक्शन्सवर आपल्याला डिटेलमध्ये चर्चा करता येईल. सर्वप्रथम जो आपला ब्रँच ऑथरायझेशनचा एक सर्क्युलर आहे की आता सगळ्यांना प्रश्न उत्तराचं कधी आपल्याला घेता येईल? माझं असं सजेशन राहील की हे सगळे 5 जे सर्क्युलर आहे मी नावं पण सांगणार आहे आणि त्यानंतर तुम्ही जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते नोट डाऊन करून ठेवा आणि मग जेव्हा आपले कंप्लीट होतील 5 सर्क्युलर्स मग त्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर्स ठेवूया की जेणेकरून मग आपला सगळे विषय कव्हर होतील आणि मग प्रश्न उत्तर आपल्याला जे काय आहेत एंडमध्ये आपल्याला देता येतील, डिस्कशन्स करता येतील. प्रश्न उत्तरापेक्षा वी शुड डिस्कस, कारण नो वन इज द प्रत्येक ह्याच्यामध्ये परफेक्शन असतो असं नाहीये. हा डिस्कशनचा भाग आहे, तर त्या पद्धतीने आपण चर्चा निश्चितच करूया. तर सर्वप्रथम पहिला जो तर मला वाटतं सगळ्यांना म्यूट केलं तरी चांगलं राहील, म्हणजे आवाज येणं डिस्टर्बन्स होणार नाही. पहिलं जे डायरेक्शन्स आहे ते 2025चं ब्रँच ऑथरायझेशनच्या रिलेटेडचं आहे की आता बँकेने आरबीआयने काय केलेलं आहे की ज्या बँका ह्या ECBA नॉर्म्स खाली आहे, म्हणजे ज्यांचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर बँक ऑथरायझेशन्स ह्याच्यामध्ये ज्या कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या मेनली काय आहेत तर मिनिमम रेग्युलर कॅपिटल जे आहे, म्हणजे त्यांनी त्याची साऊंड फायनान्शियल ऍक्ट आपण FSWM म्हणायचो त्याला त्यांनी आता ECBA म्हणून क्रायटेरिया दिला आहे. तर त्यामध्ये नॉर्मली काय आहे की तुमचा करार जो आहे जो स्टँडर्ड दिलेला आहे त्याच्यापेक्षा 1% अप साईडला आहे का, त्यानंतर नेट NPA तुमचा हा किमान 3% खाली आहे का, मागचे 2 वर्ष कंटिन्युअसली तुम्ही नेट प्रॉफिट मिळवलेला आहे का, आणि CRR आणि SLR मध्ये कुठेही तुमचा डिफॉल्ट नाही आहे ना गेल्या 2 वर्षामध्ये.
तसंच तुमची बँक ही कोर बँकिंग खाली आहे का, आणि तुमच्यावर सुपरवायझरी ऍक्शन्स किंवा काही आरबीआय कडनं काही झालेली नाही आहे, आणि 2 प्रोफेशनल डायरेक्टर्स. ह्या जर कंडिशन्स तुम्ही मेट केलेल्या असला तर तुम्ही ईसीबीए नॉर्म्स मध्ये येतात. मग त्या केसमध्ये आरबीआयने तुम्हाला ब्रँच ओपनिंग जर करायची असेल तर त्यामध्ये सिंपल तुमचं ब्रँच अप्रूव्ड जी पॉलिसी बोर्डाने जर ठरवलेली असेल आणि चांगल्या प्रकारे तुमचा प्रॉफिट वगैरे जर असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला कोऑपरेटिव्ह बँकेला त्यांच्या ज्या एक्झिस्टिंग ब्रँचेस आहेत त्याच्या 10% ब्रँचेस तुम्हाला विदाउट परमिशन्स यू कॅन ओपन, असं ही आपल्याला परवानगी त्यांनी दिली आहे. म्हणजे काय की एखादी बँक असेल आणि त्यांच्या जर आता 8 ब्रँचेस जर असतील तर 10% म्हणजे 0.8 झालं ते तुम्हाला एक ब्रँच ओपन करायला डेफिनेटली अधिकार मिळून जातो. आणि 10 पेक्षा जास्ती असतील, समजा 13 असतील, तर त्या केसमध्ये तुम्हाला एकच ब्रँच त्याच्यामध्ये अलाउड होणार आहे. परंतु मॅक्झिमम लिमिट मात्र त्यांनी ठेवलेलं आहे 5 ब्रँचेसचं. त्या ब्रँच ओपनिंग करायला तुम्हाला विदिन अ डिस्ट्रिक्ट तर काहीच अडचण नाहीये. पण बियॉन्ड जर डिस्ट्रिक्ट असेल तर त्याच्यासाठी पण अगोदरच्या डायरेक्शन्समध्ये दिलेलं नव्हतं. परंतु नंतरच्या डायरेक्शन्समध्ये त्यांनी 3 डिस्ट्रिक्ट तुमचे जे लगतचे असतील त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ती ओपन करता येईल असं ऑटोमॅटिक रूट सुद्धा त्यांनी दिलेला आहे. बऱ्याच वेळा आपल्याला ब्रँच शिफ्टिंग असते, एखादी ब्रँच बंद करायची असते, दुसरीकडे न्यायची असते, अनेक ऍक्टिव्हिटीज असतात. तर ह्या सर्क्युलरचा मेन जो पर्पज आहे तो आहे की तुम्ही जर त्या क्रायटेरियामध्ये फिट असाल तर तुम्हाला बऱ्यापैकी ऑटोमेटेड तुम्हाला आरबीआयनी ऑथॉरिटी देऊन टाकलेली आहे ब्रँच ओपनिंगच्या बाबतीमध्ये. असा हा तो एक सर्क्युलर आहे. हा सर्क्युलर बऱ्यापैकी माहिती असेल म्हणून मी त्याच्यात जास्ती डिस्कस करत नाही. दुसरा पण एक सर्क्युलर जो आहे तो करार रिलेटेडचं जे डायरेक्शन्स आहे. करार रिलेटेड मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, कदाचित आता सगळ्या बँकांनी चालू पण केलेलं असेल की अगोदर जे होतं की ते फ्रायडे बेस होतं आपलं फोर्टनाईट, ते त्यांनी आता कॅलेंडर वाईज करून टाकलेलं आहे. 1 ते 15 आणि 15 ते 30. आता शेवटच्या दिवशी जर सुट्टी असेल तर तो आदला दिवस पकडला जाईल. त्यानंतर दुसरं तुम्हाला जो अगोदर प्रोव्हिजनल फॉर्म बी भरावा लागायचा, मग फायनल भरावा लागायचा आणि मग तो स्पेशल रिटर्न्स तुम्हाला फाईल करावा लागत होता 7 दिवसामध्ये. तर त्याऐवजी आता तुम्हाला फक्त एक सिंगल फॉर्म बी आहे, तो आहे आणि तो 5 दिवसामध्ये तुम्हाला फाईल करायचा आहे आणि तो पण CIMS पोर्टलवर तुम्हाला तो अपलोड करायचा आहे. ट्रान्झिशनल पिरियडचं पण त्यांनी त्याच्यामध्ये एक्सप्लेन करून दिलेलं आहे. पण ट्रान्झिशनल पिरियड आता ऑलरेडी संपलेला आहे, त्यामुळे त्यात डिस्कस करण्यासारखं काही नाही. पण आता इथून पुढचं ह्याचा उद्देश हा आहे की आरबीआय ऍक्ट मध्ये जो बदल झाला सेक्शन 18 मध्ये, त्याच्यामध्येच त्यांनी ते फ्रायडे बेस काढून तो फोर्टनाईट बेस केला कॅलेंडर वाईज, 1 ते 15 आणि 15 ते 30. तर त्याला अनुषंगून हे डायरेक्शन्स काढलेले आहेत. त्यामुळं इट इज ऍज पर द आपला BRA ऍक्ट प्रमाणे त्यांनी केलेलं आहे. तिसरा सगळ्यात महत्वाचं जे डायरेक्शन्स आहे तर ज्याचा आपल्यावर खूप परिणाम होऊ शकतो, आपण जर चांगल्या पद्धतीने आपल्या लोन्स वगैरे जे प्रपोजल्स आहेत ते प्रॉपर पद्धतीने जर केले नाही तर क्रेडिट फॅसिलिटीज रिलेटेडचं आरबीआयचं जे डायरेक्शन्स आहे ते डायरेक्शन्स मध्ये मेनली त्यांनी आरबीआयने 5 प्रकारचे लोन्स जे दिलेले आहेत, मग त्याच्यावर मेनली फोकस केलेला आहे की त्याच्यामध्ये बोर्डचा जो रोल आहे तो बोर्डचा रोल याच्यामध्ये मला वाटतं बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मधले पण लोक असतील ना सत्यनजी? आहे. हा. तर हा जो हे डायरेक्शन्स आहे मेनली बोर्डामध्ये जास्त ऍप्लिकेबल आहे. त्यामध्ये त्यांनी ते डिजिटल लेंडिंग अगेन्स्ट गोल्ड, मायक्रो फायनान्स, प्रोजेक्ट फायनान्स, हाऊसिंग फायनान्स, लोन अगेन्स्ट फायनान्शियल असेट्स, एक्सपोर्ट क्रेडिट आणि बँक फायनान्स फॉर नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी, त्यांना आपण लोन देणार असेल तर आपण मेनली याच्यामध्ये आपले जे रुटीन मध्ये जे लोन्स चालतात ते आपले गोल्ड, सिल्वर, प्रोजेक्ट फायनान्स आणि हाऊसिंग लोन आणि फायनान्शियल असेट्सवरचे लोन्स, हे 4 गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्याच्यावर आपण डिस्कस करूया. सर्वप्रथम आपला जो आहे की लोन अगेन्स्ट द गोल्ड अँड सिल्वर. तर लोन अगेन्स्ट गोल्ड अँड सिल्वर मध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे की तुम्हाला तुमची ह्या रिलेटेडची पॉलिसी डिफाईन्ड पाहिजे. अगोदरची जी गोल्डची जी पॉलिसी होती जुनी, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला ज्या डायरेक्शन्स दिलेल्या होत्या
त्या तुमच्या 1/4/26 नंतर त्या डायरेक्शन्स पूर्णपणे रिपील केलेल्या आहेत. आता ह्या सर्व नवीन डायरेक्शन्स आपल्याला ऍप्लिकेबल होणार आहे. त्यामुळे मी जुन्या डायरेक्शन्सवर बोलणार नाही. आपल्या आता नवीन ज्या आपल्या डायरेक्शन्स दिलेल्या आहेत 1/4/26 पासून आपल्याला ऍप्लिकेबल होणार आहे. तर त्या आपल्याला 1/4/26 ला आपण या स्टेजवर आपल्याला यावंच लागणार आहे. तर त्यामध्ये मेनली सगळ्यांना आपल्या माहितीच आहे की आपलं बँक जी काय लोन देते ती गोल्ड, ज्वेलरी आणि ऑर्नामेंट्स याच्यावरच फक्त लोन देते. कुठंही आपण प्रायमरी गोल्ड आहे, बुलियन आहे याच्यावर आपण लोन देऊ शकत नाही. तर ती पॉलिसी आपण डिफाईन केली पाहिजे. त्या पॉलिसीमध्ये की एक सिंगल बॉरोवरला एक्सपोजर लिमिट किती आहे, ऍग्रीगेट लिमिट आपली त्या पोर्टफोलिओची किती राहायला पाहिजे, त्यानंतर सिक्युरिटी म्हणून आपण ज्या ज्वेलरी आणि ह्या घेणार आहोत ऑर्नामेंट्स, तर त्या ऑर्नामेंट्स आणि ज्वेलरी हे इकडे फोन घे रे मग. ज्वेलरी आणि ऑर्नामेंट्स आणि कॉइन सुद्धा त्याने अलाउ केलेला आहे. आणि तुम्ही मॅक्झिमम LTV किती ठेवू शकतो हे सुद्धा तुम्हाला त्याची परमिसेबल लिमिट्स किती ठेवायची ही सुद्धा तुमच्या पॉलिसीमध्ये यायला पाहिजे. आणि व्हॅल्युएशनचे जे स्टँडर्ड आहेत ते स्टँडर्ड सुद्धा तुम्ही मेंटेन केलेले पाहिजे. त्यानंतर प्रत्येक लोन हा त्याचं क्रेडिट अप्रेझल मात्र निश्चितच झालेलं पाहिजे. जे बुलेट लोन जे आपण देतो 2.5 लाखापर्यंतचं ते सोडून इतर जे काही गोल्ड व्हॅल्युएशन्सवर आपण गोल्ड ज्वेलरीवर लोन देतो त्याचं क्रेडिट असेसमेंट मात्र झाली पाहिजे. त्याची रिपेमेंट कॅपॅसिटी सुद्धा आपल्या लोन प्रपोजल्सवर आलेली पाहिजे. की नुसतं आपण लोन दागिना घेतला आणि लोन देऊन टाकलं. इट इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम RBI की RBI कडनं एक्सपेक्टेशन्स आहे तर त्याची रिपेइंग कॅपॅसिटी, ते भरण्याची कॅपॅसिटी आहे हे तुम्ही पाहिलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण बँकेमध्ये पाहतो की आपल्याला सिक्युरिटी आहे, गोल्ड आपण ऑप्शन्स कधी पण करू शकतो आणि मग सरसकट आपल्याकडे गोल्डचे लोन दिले जातात. पण या डायरेक्शन मध्ये एक क्लिअर कट सांगितलंय की यू शुड असेस द रिपेइंग कॅपॅसिटीज. त्याचबरोबर जुन्या डायरेक्शन्स मधलं जे आहे तुमचा गोल्ड व्हॅल्युअर तो अप्रोप्रिएट पाहिजे, त्याच्याकडनं ती प्रॉपर सिक्युरिटी घेतलेली पाहिजे, हे सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे. त्याचप्रमाणे ओनरशिप म्हणजे त्या गोल्ड जो घेऊन येणारा आहे त्याची ती ओनरशिप आहे का ही याची खातरजमा आपल्याला करणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण त्याचं कसं कंप्लायन्स करू शकतो. तर त्या केसमध्ये आपण त्याच्याकडून किमान अंडरटेकिंग घेतलं पाहिजे का हे दिस गोल्ड ज्वेलरीज आर बिलॉंग्स टू मी, दिस इज हार्ड अर्न मनी, हार्ड अर्न ज्वेलरी अर्न बाय मी, असं आपण काहीतरी एक रेकॉर्डवर आपल्या घ्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे त्या गोल्ड ज्वेलरीचं रेकॉर्ड पण आपलं अप टू डेट मेंटेन पाहिजे. कोण बॉरोवर आहे त्याचा रेसिडेन्शियल ऍड्रेस, त्याचा फोन नंबर, जे काही KYCच्या रिलेटेडचा रिक्वायरमेंट आहे ती सुद्धा आपली फुलप्रूफ झालेली पाहिजे. त्याची कस्टडी आपल्याला जी करायची आपण सगळेजण फॉलो करतोच की त्या बॅगमध्ये टाकून, आणि व्हॅल्युअर सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये मेजरमेंट वगैरे ज्या पद्धतीने आपण करतो. कारण RBIने सांगितलेलं की इट शुड बी, तुम्हाला जो काही रेट लावाल तुम्ही तो रेट हा 22 कॅरेटचाच रेट तुम्हाला तिथं लागला गेलेला पाहिजे. त्यानंतर बऱ्याच वेळा रिन्युअल आपण केलं जातं गोल्डचं, तर त्यामध्ये पण पाहिलं गेलं पाहिजे की त्या इंटरेस्टचं रिपेमेंट त्याच्यामध्ये झालेलं आहे का. आणि त्या सर्क्युलर डायरेक्शन्स मध्ये अजून ऍडिशनल काय पॉईंट दिलेले आहेत त्याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन्स आहेत. ते रेस्ट्रिक्शन्स काय आहे की परचेस ऑफ गोल्ड साठी तुम्हाला लोन देता येणार नाही. त्यामुळे प्रायमरी जो गोल्ड असतो, गोल्ड सिल्वर, त्याच्यावर आपण लोन देऊ शकत नाही. आणि परचेसिंग करण्यासाठी सुद्धा गोल्ड बाय करायचे त्यासाठी आपण देऊ शकत नाही. दुसरा एक ऍडिशनल जो आपल्याला जास्ती आपल्याला अफेक्ट करेल, आपल्यासारख्या 1000 कोटी खालच्या बँका असतील तर त्यांना अफेक्ट करेल, तर ते म्हणजे की आपण जो बॉरोर असेल, जो रॉ मटेरियल म्हणून गोल्ड वापरतो, म्हणजे आपले शॉप वगैरे असतील, सोनार लोक असतील किंवा ज्वेलरी शॉप्सवाले असतील, तर ते लोक आपल्याकडे आपण जे वर्किंग कॅपिटल लिमिट्स किंवा हे ज्या देतो, तर इथं मात्र असं दिसतंय या डायरेक्शन्स प्रमाणे की फक्त टायर 3 आणि टायर 4 ज्या कोऑपरेटिव्ह बँक आहे त्याच फक्त या अशा प्रकारचं लोन देऊ शकेल. यावर अजून कोणाचं काय मत असेल तर सांगायला हरकत नाही, परंतु डायरेक्शन्स मध्ये क्लिअर कट दिलेले आहे ओनली टायर 3 आणि टायर 4 अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स कॅन ओनली गिव्ह सच टाइप ऑफ लोन्स. त्यानंतर
प्लेस झालेलं लोन म्हणजे एखादा सोनार आपलं सावकार असेल, त्यांनी त्याच्याकडं दिलेला प्लेस करून दिलेलं लोन असेल आणि तो घेऊन आपल्याकडे परत फायनान्स घेत असेल, तर ते अशा प्रकारचं फायनान्स आपण त्याला द्यायला नाही पाहिजे. त्यानंतर बुलेट पद्धतीचं जे लोन आहे त्यामध्ये त्याचा पिरियड जो आहे तो 12 महिन्यापेक्षा जास्ती नाही पाहिजे. आणि मॅक्झिमम कोऑपरेटिव्ह बँक 1 किलो सोन्याचे ऑर्नामेंट्स आणि 10 किलो सिल्वरचे ऑर्नामेंट्स याच्यापेक्षा जास्ती याच्यावरचं लोन एका व्यक्तीला आपण देऊ शकत नाही. त्यानंतर व्हॅल्युएशन्स कसं करायला पाहिजे, तर व्हॅल्युएशन्स मध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की आपण आता करतोय की 30 डेजचं ॲव्हरेज जो आहे बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचा रेट कोटेड असेल मागच्या 30 दिवसाचा तो, परंतु ऍडिशनल पॉइंट असा दिला आहे की तो किंवा ज्या दिवशी तुम्ही लोन देणार आहात त्या दिवशीचा रेट त्याच्यामधला जो लोएस्ट असेल तो रेट घेतला पाहिजे, असं क्लिअर कट त्यामध्ये डायरेक्शन दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये आता इथून पुढं कालच मी आमच्या बँकेला पण सूचना दिली की एव्हरी 30 डेज, ह्याचा अर्थ असा आहे की रोज मागच्या 30 दिवसाचा ऍव्हरेज चालू पाहिजे तुमच्याकडं. तुमच्या बऱ्याच बँका बऱ्याच सॉफ्टवेअर्समध्ये ही मेथडॉलॉजी दिलेली आहे. तर मागच्या 30 दिवसाचा रेग्युलर रेट टाकून ऍव्हरेज जो येतो आणि रोजचा तुमचा जो गोल्ड देण्याचा जो रेट असणार आहे तो तुमचा रेट तो बाहेर रिफ्लेक्ट केला पाहिजे का आपला रेट्स काय राहील. कारण गोल्ड आणि सिल्वरमध्ये रेट आता आपण सगळेजण पाहतो की खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये घडामोडी होत आहेत. तर हा एक बदल मला वाटतं मोठ्या प्रमाणावर आहे की लोअर ऑफ दी 30 डेज ॲव्हरेज ऑर द डे ऑन विच यू गिव्ह द लोन, त्या दिवशीचा जो काय रेट असेल तो रेट याच्यामधला जो लोएस्ट असेल तो आपल्याला घ्यावा लागेल. त्यानंतर जे आपण घेतच नाही की जे स्टोन आणि याच्या रिलेटेडचे जे असेल ते ती त्या लोनच्या व्हॅल्युएशन्स मध्ये कुठं कडले गेले नाही पाहिजे. लोन टू एलटीव्हीचा जो रेशिओ आहे तो 2.5 लाखा खालचा जर लोन असेल तर त्याला 85% एलटीव्ही रेशो ठेवता येईल. 2.5 ते 5 असेल तर 80% आणि 5 लाखाच्या वर असेल तर 75% असं आपल्याला त्यामध्ये देता येईल. आणि एलटीव्ही मेंटेन करताना बुलेट लोन्समध्ये त्याचे मॅच्युरिटीला जी आउटस्टँडिंग अमाऊंट होणार आहे ती कन्सिडर करून तुम्ही एलटीव्ही रेशो काढला गेला पाहिजे. आणि बाकीच्या याच्यामध्ये अदर दॅन बुलेट लोन जर असेल तर त्यामध्ये आउटस्टँडिंग अमाऊंट्स आणि व्हॅल्युएशन्स याप्रमाणे एलटीव्ही रेशो, आणि हा एलटीव्ही रेशो मात्र कंटिन्युअसली तुमचा मेंटेन राहायला पाहिजे. जर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कंटिन्युअसली व्हायोलेशन्स जर दिलं तर आपल्या या सिटीचं डायरेक्शन तर त्या केसमध्ये सुपरवायझरी ऍक्शन्स आपल्यावर होऊ शकते. त्यानंतर लोन देताना आपण बाकीच्या गोष्टी पाहतोच की लोन देताना त्याच्या बँक अकाउंटमध्येच ट्रान्सफर होऊन लोन गेलं पाहिजे. त्यानंतर ह्या रिलेटेडचं ॲडिशनली आता आहे की अजून डिस्क्लोजर जे आहे फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये तो पण आपण एक डायरेक्शन्स आपण एंडमध्ये पाहणार आहोत. फायनान्शियल स्टेटमेंटच्या डिस्क्लोजरमध्ये गोल्ड रिलेटेडच्या अनेक गोष्टीच्या रिपोर्टिंग आता वाढलेलं आहे. तर जे आता आपल्याला या वर्षीच्या बॅलन्स शीट्समध्ये 31/3/2026च्या बॅलन्स शीटला डिस्क्लोजर पार्ट त्यामध्ये वाढणार आहे. दुसरा जो डायरेक्शन्स दिलेला आहे कॅटेगरीमध्ये तो प्रोजेक्ट फायनान्स. प्रोजेक्ट फायनान्स म्हणजे जिथं मेनली इन्फ्रास्ट्रक्चर किंवा नॉन इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे त्याच्यामध्ये मेनली कमर्शियल रिअल इस्टेट किंवा रेसिडेन्शियल रिअल इस्टेट हाऊसिंग लोन्सचे जे असतील, रेसिडेन्शियल हाऊसिंगचं जो काय बिझनेसमन असेल बिल्डर असेल त्यांना आपण जे लोन देतो हे त्या प्रोजेक्ट फायनान्समध्ये येणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बोर्डाला असं डायरेक्शन्स दिलेले आहेत की तुम्ही लोन सँक्शन्स करताना त्याच्या ज्या प्रोजेक्टच्या ज्या फेजेस असतात, एक डिझाईनची फेज असते, दुसरी कन्स्ट्रक्शन फेज असते आणि तिसरी ऑपरेशनल फेज असते. डिझाईन फेज म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फक्त प्रोजेक्ट जो आहे तो डिझाईन्स आणि प्लॅनिंग आणि वेगवेगळ्या क्लिअरन्स वगैरे ऑप्टेन केलेले आहेत का हे ह्या डिझायनिंग फेजमध्ये येतात. आणि कन्स्ट्रक्शन फेजमध्ये म्हणजे तो त्याचं जे ऍक्च्युअल कमेन्समेंट होतं कन्स्ट्रक्शनचं त्याच्या अगोदरची जी फेज आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे कमर्शियली जे ऑपरेशन्समध्ये आपण येतो त्याच्या अगोदरची जी फेज आहे. आणि तिसरं जे आहे ऑपरेशनल फेज की ज्याला डीसीसीओ म्हणजेच डेट ऑफ
कन्स्ट्रक्शन, कमेन्समेंट, याच्या नंतरची जी फेज राहील ती ऑपरेशनल फेज मध्ये म्हणून केली जाते. तर या वेगवेगळ्या फेजचं कन्सिडर करून तुम्ही जो काय बँक फायनान्स करणार आहात त्यामध्ये त्या गोष्टी पाहिल्या गेल्या पाहिजेत. सगळ्यात अगोदर तुम्ही सँक्शन करताना त्याच्या रिक्वायर्ड जेवढे क्लिअरन्स आहेत ते क्लिअरन्स सगळे त्यांनी ऑब्टेन केलेले आहेत का, हे पाहायचा आपला मेन भाग राहणार आहे. आणि ॲग्रिगेट एक्सपोजर्स या प्रोजेक्ट फायनान्समध्ये त्यांनी जे दिलेले आहेत ते की ॲग्रिगेट एक्सपोजर जो राहणार आहे तो 10%, 1500 कोटीपर्यंत ज्यांचा टोटल एक्सपोजर आहे त्यांना मॅक्सिमम 10% पर्यंत त्यांनी अलाव केलेलं आहे. आणि 1500च्या पेक्षा असेल तर त्याच्यामध्ये अजून कमी केलेलं आहे. त्यानंतर ते अप्रुव्हल अँड क्लिअरन्स सांगितलेले आहेत. आणि स्ट्रिक्टली हे लोन जे डिस्बर्स करताना हे स्ट्रिक्टली ऍट द स्टेज ऑफ कम्प्लिशन बेसिसवरच तुमचं डिस्बर्समेंट झालेलं पाहिजे. कारण आरबीआयला माहिती आहे की बऱ्यापैकी असे प्रकरण जे आहेत प्रोजेक्ट फायनान्सचे काही ना काही अडचणीमुळे पुढं अडचणीत येतात, कुठं क्लिअरन्स मिळत नाही, दुसऱ्या काहीतरी एज्युटेशन झालेलं असतं, मोठे इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेडचे असतील तर, किंवा हाऊसिंग रिलेटेड असेल तर कोणी काही कंप्लेंट टाकली तर ते स्टँड स्टील होऊ शकतात प्रोजेक्ट, आणि मग बँकेची रिस्क त्याच्यामध्ये वाढू शकते. म्हणून आरबीआयने याच्यावर तुम्ही बोर्डामध्ये अशा प्रकारचे प्रपोजल्स मंजूर करताना तुमची एकतर तुमची पॉलिसी क्लिअर कट डिफाईन करा, आणि पॉलिसी डिफाईन करून नुसतं पॉलिसी डिफाईन करून नाही, तुम्ही अशा पद्धतीचं लोन जरी डिस्बर्स केलं समजा, पण तुमच्याकडं सगळ्या डॉक्युमेंटेशन आणि रेकॉर्ड असं मेंटेन पाहिजे की तो प्रोजेक्ट कोणता आहे, त्याच्यानंतर त्याचं पॅन, त्याचा एलईआय नंबर, अशा पद्धतीचं, त्याच्यानंतर त्याचा तो काय फंड्स कसा रेस स्वतः करणार आहे, कशा पद्धतीने करणार आहे, ती स्टेज पण त्याची कंप्लीट झालेली आहे का नाही झालेली आहे. त्यानंतर त्या प्रोजेक्ट रिलेटेडचे जे काय फायनान्शियल क्लोजर्स असतील, प्रोजेक्ट कॉस्ट किती आहे, त्याचा बाकी डी रेशो, डीएसीआर रेशो, रिपेमेंटचा टेन्युअर, ही सगळी माहिती. आणि त्या प्रोजेक्टमध्ये काही चेंज झाला का, कारण बऱ्याच वेळा बिल्डरचं काय असतं की तो प्रोजेक्ट प्लॅन केलेला असतो, त्याच्यानंतर त्याला त्या प्रोजेक्टमध्ये रिवाईज होतो, मग रिवाईज झाल्यानंतरच तो आपल्याला सांगतच नाही की काय रिव्हिजन झालेलं असेल तर त्याची प्रोजेक्ट कॉस्ट एक तर जास्ती झालेली असते किंवा कमी झालेली असते, आणि त्याचे त्या प्रोजेक्ट लेट चालू होणार असल्यामुळं त्याचं टेन्युअर पण वाढू शकतं, आणि मग बऱ्याच वेळा मॉनिटरिंग पिरियड संपल्यानंतर ते प्रकरण थकलं जातं. तर ती वेळ येऊ नये म्हणून या प्रोजेक्ट फायनान्सवर स्पेसिफिकली त्यांनी डायरेक्शन्स दिलेले आहेत, आणि याच्या रिलेटेडचं इन डिटेल रेकॉर्ड तुमच्याकडे फाईल ही प्रॉपरली मेंटेन झालेली पाहिजे असं पण त्यांनी डायरेक्शन दिलं. अजून एक दुसरा जो आहे तो हाऊसिंग फायनान्स. हाऊसिंग फायनान्स हा आपला सगळ्यांचाच आपल्या नगर मध्ये सगळ्या बँकांचा सगळ्यात आवडता विषय, कारण सगळ्यात चांगल्या पद्धतीचं फायनान्स आपल्या सगळ्या बँका करत असतात. तर हाऊसिंग फायनान्सच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला ह्याच्या गाईडलाईन्सवर निश्चितच आपण माहिती घेतली पाहिजे. तर आपण एकतर इंडिव्हिज्युअल्सला लोन देतो किंवा काही वेळेस पूर्ण ग्रुप हाऊसिंग सोसायटीज खाली पण आपलं लोन केलं जातं. आणि दुसरं जो ओनर असेल तो फ्लॅट बाय करणार असेल किंवा कन्स्ट्रक्शन करणार असेल आणि प्लस काही रिपेअरिंग करणार असेल तर अशा पद्धतीचे सगळे लोन या हाऊसिंग लोन्समध्ये बसतात. अजून एक ऍडिशनल त्यांनी असं दिलेलं आहे की बऱ्याच वेळा एज्युकेशन, हेल्थ, सोशल, कल्चरल और अदर इन्स्टिट्यूशन्स विच आर पार्ट ऑफ द हाऊसिंग प्रोजेक्ट अँड कन्सिडर्ड नेसेसरी फॉर द डेव्हलपमेंट ऑफ टाउनशिप किंवा शॉपिंग सेंटर्स, जे परमिसिबल लिमिट्समध्ये शॉपिंग सेंटर असतात, मोठी हाऊसिंग रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स असेल तिथं तर कमर्शियल्स पण सुद्धा काही बाहेर 10%, 5% पर्यंत कमर्शियल्स पण होतात दुकानं, की जे दीज आर ऑल फॉर द पर्पज ऑफ दॅट हाऊसिंग प्रोजेक्ट. तर हे असे यांना पण आपण जे काय फायनान्स देऊ दॅट विल बी ऑल्सो कन्सिडर्ड ॲज द हाऊसिंग फायनान्स. हे लक्षात ठेवायला हरकत नाही, कारण हे आता त्यांनी विचार असा केलेला आहे की दो दे आर रिलेटेड टू कमर्शियल प्रिमायसेस, इवन इन दॅट केस ऑल्सो सिन्स इट्स बिलॉंग्स टू ऑर डिपेंडंट ऑन द हाऊसिंग, रेसिडेन्शियल हाऊसिंग ऑफ दॅट प्रोजेक्ट, तर त्याला ते हाऊसिंगमध्ये कन्सिडर करणार आहे. त्यानंतर त्या लोनच्या बाबतीमध्ये कोणाला लोन द्यायचं, म्हणजे बॉरोवर आपल्याला इलिजिबल बॉरोवर आयडेंटिफाय करणं,
मार्जिन किती ठेवायचं, त्यानंतर इंटरेस्ट रेट्स काय ठेवायचा, ह्या बाबतीमध्ये पूर्ण स्वायत्तता त्या बॉरोअरची रिपेमेंट कपॅसिटी पाहून हे करून स्वायत्तता आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला दिलेली आहे. तर त्यामुळे तुमची पॉलिसी डिफाईन करताना कशा मार्जिन कोणाला किती ठेवायला पाहिजे किंवा रेट ऑफ इंटरेस्ट कसा फ्लोटिंग पण राहू शकतो, वेगवेगळा राहू शकतो, वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीचा, डिपेंड्स अपॉन बॉरोअरची रिपेइंग कपॅसिटी किंवा बॉरोअरचा लोनचा टेन्युअर किंवा जी फायनान्शियल ऍसेट्स आपण घेतोय तर त्याची रिसेलेबल व्हॅल्यू किंवा रिसेलेबल इझी रिसेलेबल कपॅसिटी, या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून तुम्ही बोर्डाने त्याची पॉलिसी डिफाईन केलेली पाहिजे आणि त्या पॉलिसीमध्ये या सगळ्या गोष्टी जर टाकून ठेवल्या तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कॉम्पिटिशन्स मार्केटमध्ये करता येऊ शकतं. त्याचबरोबर त्याची ज्या लिमिट्स दिलेल्या आहेत हाऊसिंग लोन्सच्या, त्या लिमिट्स पण त्यांनी फिक्स केलेल्या आहे. टायर 1 कोऑपरेटिव्ह बँक जर असेल ज्याचा 100 करोडच्या खाली असेल तर त्यांना 60 lakhs, 100 ते 1000 करोडची जर डिपॉझिटची बँक असेल तर त्याला 1.40 करोड आणि 1000 ते 10,000 असेल तर 2 कोटी, 10,000 कोटीच्या वर डिपॉझिट असतील तर 3 कोटी, अशी सिलिंग लिमिट सुद्धा त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर रिपेअरिंगसाठी आपण जे लोन देतो त्याला सुद्धा रेस्ट्रिक्शन केलेलं आहे की ज्यांचे 10 लाख मेट्रोपॉलिटन सिटी जर असेल तर त्याला 10 लाख रुपयापर्यंत आपण रिपेअरिंगसाठी लोन देऊ शकतो आणि त्याच्या खाली जर असेल तर ते 6 लाख रुपयापर्यंत देऊ शकतो. त्यानंतर परंतु ही जी काही सिलिंग मी सांगितली आहे 60 लाख, 1 कोटी 40 लाख, 2 कोटी, 3 कोटी, नॉर्मली मला वाटतं आपल्या सगळ्या बँका या टायर 2 मध्ये बऱ्यापैकी असतील. तर 1 कोटी 40 लाखाची लिमिट आहे. बट त्याला परत ऍडिशनल क्रायटेरिया रायडर असा आहे की आपला जो एक्सपोजर नॉर्म्स आहे त्याच्यापेक्षा आपल्याला जास्ती देता येणार नाही. तो एक्सपोजर नॉर्म्स आपला 15%, 25% सगळ्यांना माहितीच आहे, ग्रुप एक्सपोजर आणि सिंगल बॉरोअर्सचा नॉर्म्स. तर त्या पद्धतीने करता येईल. तर इंटरेस्टच्या बाबतीमध्ये मी सांगितलं तुम्हाला की रेट ऑफ इंटरेस्ट तुम्ही व्हेरिएबल ठेवू शकता. त्यानंतर फोर क्लोजर जे चार्जेस असतात, फोर क्लोजर चार्जेसच्या बाबतीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी असं माहिती पडलेलं आहे की बाबा फोर क्लोजर चार्जेस यू कांट चार्ज, पण तसं नाहीये. हे फक्त रेस्ट्रिक्टेड कोणाला आहे जिथं आपण फ्लोटिंग रेट दिलेला असेल आणि असे टर्म लोन असतील आणि नॉन बिझनेस लोन असेल. म्हणजे थोडक्यामध्ये हाऊसिंग लोन नॉन बिझनेसच असतो, परंतु रेट जर तुमचा फ्लोटिंग असेल तर त्या केसमध्ये फक्त तुम्हाला फोर क्लोजर चार्जेस लावता येत नाही. मग याचा अर्थ जर तुमचा रेट फिक्स जर असेल आणि त्यांनी जर फोर क्लोजर केलं, अगोदरच लोन क्लोज करून टाकलं, तर त्या केसमध्ये बँकेला फोर क्लोजर चार्जेस लावता येतील. तर त्यामुळे तुम्ही ते पॉलिसीमध्ये ते तुमचे फोर क्लोजर चार्जेस काय आहे ते डिफाईन पाहिजे. बऱ्याच वेळा फ्लोटिंग रेट्समुळे रिसेट करावा लागतो, आयदर एकतर EMI वाढवावा लागतो किंवा टेन्युअर वाढवावा लागतो. तर तो सुद्धा कॉल आपल्याला डिपेंड्स अपॉन त्याचे बॉरोअरची अर्निंग कपॅसिटी कन्सिडर करून आणि त्याच्यासोबत बोलून आपल्याला तो डिसिजन्स घेता येईल आणि ती सुद्धा स्वायत्तता आपल्याला आहे. त्याची पण पॉलिसी तुमच्याकडं वेल डिफाईन पाहिजे. त्यानंतर पेनल चार्जेसच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पेनल इंटरेस्ट वी कांट चार्ज, परंतु पेनल चार्जेस आपण लावू शकतो. तर पेनल चार्जेस हे तुम्ही फिक्स केलेले पाहिजे की बुवा काही जणांनी डॉक्युमेंटेशन वेळेवर दिले नाही, त्या ज्या टर्म्स कंडिशन्स कबूल केलेल्या आहेत तर त्या फुलफिल केल्या नाही, तर त्या कोणत्या कोणत्या टर्म्सला काय पेनल चार्ज करायला पाहिजे, इट इज ऑल्सो रिक्वायर्ड टू बी वेल डिफाईन्ड इन युअर पॉलिसी. पॉलिसीमध्ये त्यांनी डिफाईन केलं पाहिजे. प्लस KFS जे आहेत म्हणजे की फॅक्ट स्टेटमेंट, अपेक्षित असं आहे की कोणत्याही बॉरोवरला तुमचे जे काही की फॅक्ट स्टेटमेंट्सचं गाईडलाईन RBIने जी दिलेली आहे रिस्पॉन्सिबल बिझनेस कंडक्ट डायरेक्शन्स मध्ये, तर त्याप्रमाणे त्या की फॅक्ट्स पण आपल्या त्या बॉरोवरचं ज्या काय आहेत, त्याची कोणती प्रॉपर्टी आहे, त्याला रेट ऑफ इंटरेस्ट काय लागेल, त्याचं EMI काय राहणार आहे, रेट ऑफ इंटरेस्ट फ्लोटिंग आहे का काय आहे, आणि त्याबरोबर जर कोणत्या ऍक्टिव्हिटीला पेनल चार्ज लागेल, कोणत्या कमिटमेंट्स केलेल्या पूर्ण नाही केल्या तर पेनल चार्ज लागेल आणि ती पेनल्टी अमाऊंट किती असेल हे क्लिअर कट त्या की फॅक्ट स्टेटमेंटमध्ये असायला पाहिजे. या गोष्टी फार गरजेच्या आहे. कधीतरी आपण मग पेनल्टी कुठेतरी लावतो आणि त्या केसमध्ये एखादा बॉरोवर जर भांडला, RBIला कंप्लेंट केली,
तर आपण हे डायरेक्शन्सचं कंप्लायन्स केलं नाही म्हणून आपण त्यावर ऍक्शन्स पॉइंट आरबीआय कडनं केली जाऊ शकते. त्यानंतर आपण ज्या सेक्युरिटीज म्हणून घेतो ते आपण मॉर्गेज प्रॉपर्टी खाली देतो. त्याचबरोबर काही ठिकाणी प्रॉपर्टी मॉर्गेज करता येत नाही अशी परिस्थिती असेल, पण हाऊसिंग असेल, त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला लोन देता येईल, प्रोव्हाइडेड तुम्ही त्याच्या LIC पॉलिसीज, गव्हर्नमेंट किंवा शेअर्स, डिबेंचर्स, गोल्ड ऑर्नामेंट्स ह्या सेक्युरिटी घेऊन सुद्धा हाऊसिंग लोनचं फायनान्स केलं जाऊ शकतं, हे त्यामध्ये दिलेलं आहे. अजून एक महत्वाचा पॉइंट असा आहे की जर लोन क्लोज झालं तर त्याचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स आपण जे आहे हे 30 दिवसामध्ये कम्प्लिटली आपण रिलीज केलेले पाहिजे. म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स, त्याच्यानंतर त्याचं नो ड्यूजचं त्याला सर्टिफिकेट, त्यानंतर सरसाई मधलं त्याचं रिलीज केलेलं, त्याच्यानंतर रजिस्ट्रारकडे पण रिलीजचं डॉक्युमेंट्स आणि काय लीन असेल समजा तर ती लीन सुद्धा ही यू शुड रिमूव्ह विदिन 30 डेज. 30 डेज जर त्याच्यानंतर जर केलं तर एव्हरी डे 5,000 रुपीज पर डेची पेनल्टी सुद्धा त्याच्यावर आरबीआयने सांगितलेली आहे. त्यानंतर तुमचा जो टेन्युअर आहे हा टेन्युअर 20 वर्षापेक्षा जास्ती नसावा. त्यानंतर मॉनिटरिंग पिरियड जो आहे हा ऍट द ऑप्शन ऑफ बॉरोअर असतो, पण मॅक्झिमम 18 महिन्यापर्यंत आपण मॉनिटरिंग देऊ शकतो. त्याचबरोबर तुम्हाला ग्रॅज्युएटेड इन्स्टॉलमेंट जर करायचे असतील, म्हणजे लोन बलून इन्स्टॉलमेंट जर करायचे असतील, काही वेळेस काय असतं की एखादा नोकरदार असेल आणि तो कुठं चांगल्या ठिकाणी सर्व्हिसला असेल आणि त्याचं ग्रॅज्युअली पगार वाढणार असेल आणि त्याला खात्री असेल तर सुरुवातीचा त्याचा EMI कमी ठेवून पुढे ग्रॅज्युअली वाढवायचा, असं पण करता येईल. किंवा एखादा बिझनेसमॅन असेल आणि हाऊसिंग लोन घेतलेला असेल, नवीन नवीन बिझनेस टाकले असेल तर त्याला सुद्धा तुम्हाला बलून सिस्टीम्सने इन्स्टॉलमेंट EMI करून देता येऊ शकतं. दुसरा आहे की एक कायम वादाचा मुद्दा असतो क्लासिफिकेशन ऑफ कमर्शियल रिअल इस्टेट. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आरबीआयने CREला आता आपल्याला 5% वर आणून ठेवलेलं आहे आणि हाऊसिंग लोन्सला 25%, जे अगोदर 10% होतं ओव्हरऑल, आणि तर ते कमी करून आता 5%वर CRE ऑनलाईन हाऊसिंगला वाढून दिलेलं आहे, 25% करून टाकलेलं. म्हणजे CREचं लोन्स आपल्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमधनं कमीत कमी गेलं पाहिजे असंच आहे. बऱ्याच बँकांचं आपल्याला दिसतंय की मॅक्झिमम बऱ्याचपैकी फायनान्स हा रिअल इस्टेट्सवाल्यांना केला जातो. तर त्या बाबतीमध्ये व्हॉट इज मीन बाय द रिअल इस्टेट, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे लोन देता त्याचं पर्पज काय आहे आणि जो लोन घेणारा आहे तो रिपेमेंट करताना त्याचा सोर्स काय आहे, या दोन गोष्टीवर हा CRE आहे का नाही आहे हा ठरवला जाऊ शकतो. बऱ्याच वेळा काय असतं की बिल्डिंग तेव्हा एखादा कन्स्ट्रक्ट करतो आणि पुढं भाड्याने देतो, बरोबर आहे, आणि त्याचं जे पूर्ण भाड्याचंच इन्कम फक्त त्याच्यामधून मिळणार असेल आणि त्याच्यामधनं रिपेमेंट करणार असेल तर ते सुद्धा तुमचं CRE मध्ये मोडलं जाऊ शकतं. बाकी तुम्ही रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्ससाठी लोन देतात, बिल्डरला लोन देतात आणि तो त्याची ऍक्टिव्हिटी पूर्ण बिल्डरची तीच जर असेल आणि रिपेमेंट पण त्याच्या त्या सेल प्राइस मधनं येणार असेल तर निश्चितच तो CRE मध्ये प्रोजेक्ट मोडला जातो. आणि बऱ्याच वेळा काही वेळेस काय असतं की CREचं बऱ्याच वेळा असं असतं की त्याच्याकडे 2 कॉमन सोर्स असतात वेगवेगळे अर्निंगचे. तर तुम्ही जेव्हा अप्रेझल करता तर तो दाखवतो की मला हे रेंटल इन्कम मधून पण मी भरणार आहे आणि माझं बिझनेसचं इन्कम आहे त्याच्यामधून पण भरणार आहे. पण जर 50% पेक्षा जास्ती त्याचं इन्कम हे जर त्या रेंटल इन्कम किंवा लीज इन्कम ह्याच्यामधनं किंवा एखादी प्रॉपर्टी विकून करणार असेल असं जर दाखवलेलं असेल तर त्या केसमध्ये तो CRE मध्ये प्रोजेक्ट कन्सिडर केला जाईल. त्यानंतर आपल्याला कोणत्याही पद्धतीने लँड घेण्यासाठी, ज्याच्यामध्ये तो कन्स्ट्रक्शन करणार आहे बिल्डर, त्याच्यासाठी लँड घेण्यासाठी आपण त्या लोन देऊ शकत नाही. परंतु हाऊसिंग लोनला मात्र त्यांनी
जर तो बॉरोअर असेल, तो सांगतोय मला लँड घ्यायची आहे, त्यासाठी लोन द्या आणि मग त्याच्याबरोबर हाऊसिंग लोन द्या, आणि तो पर्टिक्युलर पिरियडमध्ये त्याच्याकडनं अंडरटेकिंग घेतलं इतक्या दिवसामध्ये मी बांधणार आहे, तर त्या केसमध्ये लँड ॲक्विजिशन करण्यासाठी पण लोन आपण देऊ शकतो. त्यानंतर कोणते कोणते लोन साधारणतः सीआरई मध्ये येतील, तर त्यांनी आरबीआयनी त्या डायरेक्शन्स मध्येच काही उदाहरणं दिलेली आहेत. लोन एक्सटेंडेड टू बिल्डर, त्यानंतर मल्टी हाऊसिंग जे रेंट आउट करणार आहे, आणि जण मल्टी हाऊसिंग घेतात आणि रेंट आउट करतात, तर त्यामध्ये दोन घरापर्यंत असेल तर ते हाऊसिंग मध्ये ट्रीट होईल. पण एखादा जर दोन पेक्षा जास्ती घर घेत असेल आणि त्याला तुम्ही लोन जर दिलेला असेल आणि त्याचं ते तिसरं ते घर राहील किंवा ते रेंट आउट करून अर्निंग होणार असेल, तर त्या केसमध्ये ते मल्टिपल हाऊसिंग जर असेल तर त्यात ते सीआरई मध्ये कन्सिडर केलं जाईल. त्यानंतर टाउनशिप प्रोजेक्ट असेल आणि एखादा एक्सपोजर रिअल इस्टेट म्हणजे जो रिअल इस्टेटचाच फर्म असेल, तर त्या केसमध्ये सुद्धा त्याचा लोन जो आहे तो याच्यामध्ये कन्सिडर केला जाईल. आणि जनरल पर्पज जर रिअल इस्टेटच्या प्राइसेसवर ज्याचं डिपेंड असेल तर ते कन्सिडर केलं जाईल. परंतु कोणते कन्सिडर केले जाणार नाही, की ओन स्वतःचं प्रिमायसेस, एखाद्याला दुकान घ्यायचं आहे, दुकान घेऊन तो बिझनेस करणार असेल, तर ते मात्र त्याच्यामध्ये येणार नाही. किंवा एखादं हॉस्पिटल असेल, एखादं स्कूल असेल, स्कूल बांधून त्याच्यामधनं ते हॉस्पिटल रन करून त्याचे इन्कम येणार आहे, तर दॅट इज नॉट द रिअल इस्टेट लोन. त्यामुळे त्यामध्ये एक मात्र त्यांनी अजून ऍडिशनल असं दिलं आहे, की जिथं तुम्ही एखाद्याने कमर्शियल प्रॉपर्टी घेतलेली आहे आणि ती एखाद्या बँकेला त्यांनी भाड्याने दिलेली आहे आणि बँकेबरोबर लॉंग टर्म त्याचा लीज ॲग्रीमेंट झालेला आहे आणि त्याचा टेन्युअर, तुमचा जो लोनचा टेन्युअर आहे त्याच्यापेक्षा जास्तीचा असेल, तर त्या केसमध्ये याला हे सीआरई नसणार आहे असं त्यांनी डायरेक्शन्स मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर ओन स्वतःचं जर हाऊस बांधणार असेल तर त्यामध्ये पण कॉन्ट्रॅक्टर जर असेल एखादा, आणि कॉन्ट्रॅक्टरचं सुद्धा आपण लोन जो कॉन्ट्रॅक्ट घेऊन कन्स्ट्रक्शनचं कॉन्ट्रॅक्ट करतोय, तर त्या केसमध्ये ते कॉन्ट्रॅक्टरचं लोन मात्र त्या सीआरई मध्ये घेणार. त्यानंतर ऍडिशनल काही फायनान्स आपल्याला द्यायचं असेल तर त्यामध्ये पण याच पद्धतीच्या कंडिशन्स फॉलो कराव्या लागतील. आणि तुम्हाला मी त्याचा एक्सपोजर म्हणजे मॅक्झिमम एक्सपोजर्स आपण किती देऊ शकतोय सांगितलं. हाऊसिंग मध्ये 25% आणि 5%, जे अर्लियर 10% होतं. फक्त कॉन्ट्रॅक्टर मध्ये बऱ्यापैकी आपण कॉन्ट्रॅक्टर जेव्हा लोन देतो तेव्हा बँकेने हे पण लक्ष दिलं पाहिजे की बऱ्यापैकी एखादा कॉन्ट्रॅक्टर असतो, त्याला ऍडव्हान्स मिळालेला असतो आणि तो ऍडव्हान्स मिळालेला असताना सुद्धा तुम्ही त्याला फायनान्स करता, तर तो डबल फायनान्स होत नाही ना, याच्यावर तुमचं लक्ष पाहिजे. बऱ्यापैकी बऱ्याच बँकांनी असं लोन दिलंय की लँडचं व्हॅल्युएशन काढताना डिस्काउंटेड व्हॅल्यू लँडची काढून घेतलेली आहे. डिस्काउंटेड व्हॅल्यू लँडची म्हणजे कशी, की एखाद्या कोटीला त्यांनी लँड घेतलेली असेल आणि तो म्हणतो का बा मी याच्यावर आता प्रॉपर्टी हाऊसिंग प्रोजेक्ट करणार आहे, हाऊसिंग प्रोजेक्ट माझं 3 वर्षात कंप्लीट होणार आहे, 3 वर्षानंतर मी तिथं जो काय कन्स्ट्रक्शन कॉस्ट माझी 1500 रुपये लागणार आहे आणि लँडची कॉस्ट पर स्क्वेअर फीट आपण समजा 1000 रुपये पकडली, तर 2500 रुपये आणि मी ती 5000 रुपयाला पर स्क्वेअर फीट विकणार आहे आणि तो बेस कन्सिडर करून माझं या लँडचं ऍप्रिशिएशनचं आजची त्याची डिस्काउंटेड व्हॅल्यू काढून ही डिस्काउंटेड व्हॅल्यू कन्सिडर करा. आणि अशा काही बँकांनी अशा पद्धतीचं लोन दिलेलं आहे, पण दिस इज नॉट परमिटेड अकॉर्डिंग टू द आरबीआय. त्यामुळे अशा पद्धतीचं व्हॅल्युएशन हा आपल्या व्हॅल्युएशन मेथोडॉलॉजीनेच करायला पाहिजे असं आरबीआयने सांगितलेलं आहे. त्यानंतर हाऊसिंग लोन्सच्या बाबतीमध्ये पण आपल्याला ती प्रायोरिटी सेक्टर्समध्ये जी कन्सिडर केली जाते, तर त्यामध्ये पण त्यांनी जे लिमिट दिलेलं आहे की व्हॉट इज मीन बाय प्रायोरिटी सेक्टर, तर प्रायोरिटी लेंडिंगचं जे गाईडलाईन्स डायरेक्शन दिलेले आहे त्याप्रमाणे जिथं पॉप्युलेशन हे 75 लाखापेक्षा कमी असेल, जास्ती असेल, तर तिथं 50 लाख, 10 ते 50 लाख पॉप्युलेशन असेल तर 45 लाख आणि बिलो 10 लाख असेल तर 35 लाख. म्हणजे आपल्याकडं 35 लाखाची लिमिट ही प्रायोरिटी सेक्टर्समध्ये कन्सिडर केली जाऊ शकते. आरबीआयने डायरेक्शन्स मध्ये असं पण गाईड केलेलं आहे की बऱ्यापैकी फोर्जरीचे प्रकार, फ्रॉडचे प्रकार या हाऊसिंग लोन मध्ये घडले जातात, की एकच बॉरोवर मल्टिपल ठिकाणून बँक लोन घेतो. त्याचप्रमाणे सॅलरी सर्टिफिकेट फॅब्रिकेटेड असतात
तर आणि इस्टिमेट हायर साईडला असतात, तर ह्या सुद्धा गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजे. अनऑथोराइज कन्स्ट्रक्शन जर असेल तर त्यावर फायनान्स अजिबात करता कामा नये. आणि अजून ऍडिशनल असं दिलंय की एखाद्या बिल्डरला तुम्ही जर लोन दिलेलं असेल तर त्या बिल्डरने ते जो काय ऍडव्हर्टाइजमेंट करतो, पॅम्पलेट्स करतो, बोर्ड लावतो, त्या लँडच्या तिथं बोर्ड लावतो, तर त्या बोर्डवर क्लिअर कट ही लँड ही मॉर्गेज आहे बँकेकडं असं त्यांनी मेन्शन केलेलं पाहिजे. ही कंडिशन्स तुमच्या सँक्शन लेटर्स मध्ये तुम्ही निश्चितच कन्सिडर केलं पाहिजे. त्यानंतर जो नॅशनल बिल्डिंग कोड जो आलेला आहे त्या कोड रिलेटेड सुद्धा त्याचा अवेअरनेस बँकेला असायला पाहिजे असं त्या डायरेक्शन्स मध्ये दिलेलं आहे. आणि ऑथोराइज स्ट्रक्चर्स आहे का नाही आहे बऱ्यापैकी आपल्याला आपण काय करतो की त्याला कन्स्ट्रक्शनसाठी लोन देतो. एकदा लोन दिल्यानंतर आपण काय पाहायला जात नाही. तर त्याच्याकडनं आपण काय आपलं कंप्लायन्स कसं केलं पाहिजे तर त्याच्याकडून आपण एक अंडरटेकिंग घेतलं पाहिजे 2 गोष्टीचं ॲफिडेव्हिट घेतलं पाहिजे का मी हे लोन मधनं हे प्लॅन जो आहे या प्लॅन प्रमाणेच बांधकाम करेल, एक्स्ट्रा बांधणार नाही किंवा प्लॅनच्या व्यतिरिक्त बांधणार नाही आणि कंप्लिशन झाल्यानंतर 3 महिन्यामध्ये मी कंप्लिशन सर्टिफिकेट आणून देईल असं एक अंडरटेकिंग त्याच्याकडून घेतलं पाहिजे. नाहीतर आपला जो आर्किटेक्ट ते तिथं जातो त्या आर्किटेक्ट कडनं कधी किमान ते कन्स्ट्रक्शन ऑथराइज प्लॅन प्रमाणे झालेलं आहे असं घेतलं गेलं पाहिजे. असं डायरेक्ट आता प्रॅक्टिकली आपल्याला किती उतरवता येईल हा एक डिफिकल्ट जॉब राहणार आहे. परंतु डायरेक्शन्स आहेत ह्या पद्धतीच्या किंवा एखादा रेडीमेड बिल्डिंग घेत असेल तर त्यामध्ये पण सुद्धा अशा गोष्टी पूर्णपणे फॉलो केल्या. पुढचा जो आहे की फायनान्शियल ऍसेट्सच्या बाबतीमध्ये जे काय बँक लोन देऊ शकते मेनली शेअर्स डिव्हेंचर्स आणि याच्या बाबतीमध्ये तर ती एका प्रपोजलमध्ये आपल्याला जास्तीत जास्त फिजिकल सिक्युरिटीज जर असतील शेअर्स वगैरे तर 5 लाख आणि डीमॅट फॉर्म मध्ये असेल तर मॅक्झिमम 10 लाख पर्यंत आपण कर्ज एका व्यक्तीला त्या शेअर्सच्या अगेन्स्ट आपण देऊ शकतो. आणि मात्र आपल्याला जो टायर 1 कॅपिटलच्या 20% पेक्षा जास्ती ऍग्रिगेट लोन या क्षेत्रामध्ये आपल्याला देता येणार नाही. अशा या पद्धतीच्या या क्रेडिट फॅसिलिटीज मधल्या डायरेक्शन आरबीआयने दिलेल्या आहे. पुढचं जे सर्क्युलर आहे ते मेनली क्रेडिट रिस्क मॅनेजमेंट यामध्ये आणि हे सर्क्युलर मात्र याची गाईडलाईन्स आपल्याला तंतोतंत पालन करायला पाहिजे कारण क्रेडिट फॅसिलिटीज मध्ये बऱ्यापैकी थोडीशी फ्लेक्झिबिलिटी मिळते परंतु ज्या क्रेडिट रिस्क मॅनेजमेंट आहे त्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला ह्या मॅन्डेटरी हा राहणार आहे त्याचं पूर्णपणे कंपल्सरी आपण फॉलोअप आपल्याला करायला पाहिजे. तर त्या क्रेडिट रिस्क मॅनेजमेंट मध्ये मेनली आपण जे पाहतो की तुमची जी काय क्रेडिट रिस्क मॅनेजमेंटची जी पॉलिसी आहे ही पॉलिसी ही अत्यंत चांगल्या पद्धतीची पॉलिसीज तुम्ही तयार करायला पाहिजे ज्याच्यामध्ये तुमचे जे क्रेडिट अप्रेझलचे जे स्टँडर्ड आहे बऱ्याच कोऑपरेटिव्ह मी सुद्धा कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये बऱ्याच वर्षापासून काम करतो. आपण बॉरोवर आपल्याला पाहिजे असतो आपण थोडंसं फ्लेक्झिबल होतो आणि मग ते कुठंतरी काहीतरी कशा पद्धतीने डेव्हिएशन्स करून आपण ते फायनल करतो. परंतु तुम्हाला डेव्हिएशन्स करायचं असेल तरी करू शकता म्हणजे रिपोर्टिंग करून त्याबद्दल वाद नाही. परंतु तुम्ही जर तुमचे अप्रेझलची स्टँडर्ड्स जे आहेत हे प्रॉपर पद्धतीने डिफाईन केले आणि तुम्ही व्हेरिएबल सिक्युरिटी हायर मार्जिन रेट ऑफ इंटरेस्ट याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी करून तुम्ही फायनान्स चांगल्या पद्धतीने करू शकता. पण ते क्रेडिट अप्रेझलचं स्टँडर्ड तुमचं परफेक्ट पाहिजे. त्यानंतर तुमचे जे काही वेगवेगळे तुमचे सेक्टर्स आहेत फायनान्स देण्याचे गोल्ड रिलेटेड असेल हाऊसिंग रिलेटेड त्याचे जे एक्सपोजर्स नॉर्म्स आहेत ते त्या पॉलिसीमध्ये क्लिअर कट आयडेंटिफाईड पाहिजे. त्यानंतर तुमचे जे काही लोन दिलेले असतील त्याची रिव्ह्यू रिन्युअल मेथोडॉलॉजी जी आहे ही सुद्धा तुमची ब्लॅक अँड व्हाईट मध्ये त्या पॉलिसीमध्ये आलेली पाहिजे. व्हॅल्युएशन्स करायची जी मेथोडॉलॉजी असेल व्हॅल्युएशन्स कशा पद्धतीचं किती अमाऊंटच्या लोनला किती व्हॅल्युअर कडनं व्हॅल्युएशन्स करून घ्यायचं किंवा पर्टिक्युलर अमाऊंटच्या वर असेल तर व्हॅल्युअर्स किती वाढवला पाहिजे. व्हॅल्युअर्सचं जर 2-3 प्रकारचे व्हॅल्युएशन्स 2-3 व्हॅल्युअर्सनी वेगवेगळे व्हॅल्युएशन्स दिलेले असतील तर ते कोणत्या पद्धतीने त्याचं तुम्ही घेतलं पाहिजे याचे स्टँडर्डाइज प्रोसिजर्स तुमच्याकडं पाहिजे. परत पॅनल व इम्पॅनलमेंट व्हॅल्युअर्सचं पण काय क्रायटेरिया असायला पाहिजे किती वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे
कोण पाहिजे, आर्किटेक्ट कसा पाहिजे, हे सगळ्या तुमच्या पॉलिसीमध्ये यायला पाहिजे. आणि तुमच्या लोनला मॉनिटरिंग आणि अर्ली वॉर्निंग मेकॅनिझम्स हा सुद्धा तुमच्या रिस्क मॅनेजमेंट मधला पॉलिसी मधला डिफाईन झालेला भाग पाहिजे. दुसरं, स्टॅट्युटरी जे रेस्ट्रिक्शन्स दिलेले आहेत त्या डायरेक्शन्स मध्ये याच्या रिलेटेडचे रिस्क क्रेडिट रिस्क मधले, तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की जे पास्ट किंवा प्रेझेंट डायरेक्टर्स असतील किंवा त्याच्या फर्म्स कंपनीज असतील, त्याचे रिलेटिव्ह असतील, ज्या काय असतील त्यांना रेमिशन्स तुम्ही कोणत्याही पद्धतीचं देऊ शकत नाही किंवा सूट देऊ शकत नाही विदाउट द अप्रुव्हल ऑफ दी आरबीआय. त्यानंतर डायरेक्टर्सला लोन देता येत नाही, परंतु या डायरेक्टर्सच्या लोन्स कोणते देऊ शकतो, काय देऊ शकतो, आणि हे डायरेक्शन्स नोव्हेंबरला आल्यानंतर फर्दर जे डायरेक्शन्स आलेले आहे ते सुद्धा आपण विचारात घेऊन मग आपण त्या डायरेक्टर्सच्या लोन बाबतीमध्ये आपण चर्चा करूया. तोपर्यंत बाकीचे जे रिस्क मॅनेजमेंट मधलं असं सर्क्युलर मध्ये डायरेक्शन दिलेले आहेत त्यामध्ये स्टॅट्युटरी ड्यूजच्या बाबतीमध्ये मात्र त्यांनी म्हणजे त्याला जर प्रॉव्हिडंट फंडचा जर त्याच्यावर लायबिलिटी असेल तर ते नो स्टॅट्युटरी ड्यूज याचं क्लिअरन्स मात्र कंपल्सरी घ्यायला पाहिजे. सीए सर्टिफिकेट्स त्याचं आपण घ्यायला पाहिजे की त्याचं कोणतेही स्टॅट्युटरी ड्यूज आउटस्टँडिंग नाही. कारण तुम्हाला माहितीच आहे की आपण घेतलेल्या सिक्युरिटीवर एखाद्याने प्रॉव्हिडंट फंड कलेक्ट करून भरला नाही तर ती त्या सिक्युरिटीवर पहिला चार्ज त्यांचा जाऊ शकतो. म्हणून स्टॅट्युटरी ड्यूजचं कंप्लायन्सचं सर्टिफिकेट्स आपल्याला त्याच्याकडनं घेणं फार गरजेचं राहणार आहे. त्यानंतर क्रेडिट मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये जर एखादा बॉरोवर दुसऱ्या बँकेमध्ये पण बॉरोवर असेल तर त्यामध्ये त्या दुसऱ्या बँकेची एनओसी मात्र तुम्ही कंपल्सरी घेतली पाहिजे. किंवा एखादा कर्जदार आपल्या बँकेमध्ये करंट अकाउंट ओपन करायला जर आलेला असेल तर त्याच्या ज्या एक्झिस्टिंग फॅसिलिटीज असतील त्याचं डिक्लेरेशन्स आपण त्या बॉरोवर कडनं घेतलं पाहिजे. त्यानंतर त्याचा जो काही लेंडर असेल, दुसरी बँक असेल, त्यांना सुद्धा आपण ते इन्फॉर्म केलं पाहिजे. असं हा इंटर बँकचं डिसिप्लिन हे आपल्याकडून मेंटेन झालं पाहिजे. त्यामुळे ह्या बाबतीमध्ये माझं सजेशन असेल राहील की त्या कोणी करंट अकाउंट ओपन करायला असेल किंवा नवीन बॉरोवर आला असेल तर त्याच्या एक्झिस्टिंग फॅसिलिटीज इतर कोणत्या बँकेत आहे का याचा अंडरटेकिंग मात्र आपण घेऊन टाकायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर बऱ्याच वेळा आपण आरबीआयचं जुनं सर्क्युलर आहे की ज्या नॉन कॉर्पोरेट बॉरोवर आहेत त्यांना एक पर्टिक्युलर अमाऊंटच्या वर जर लोन दिलेलं असेल तर त्याचं ऑडिटेड बॅलन्स शीट्स आपल्याला कंपल्सरी घ्यायला पाहिजे असतं. तर ते पण आपण एक पण आजकाल टॅक्स ऑडिट रिपोर्ट येतो बऱ्यापैकी जे मोठे लोन्स असतात तर त्यामुळे ती कंप्लायन्स तशी आपली होऊन जाते. त्यानंतर सँक्शनिंगचे तुम्ही जर काही डेलिगेट केलेले असतील अथॉरिटी तुमच्या लोन कमिटीला दिल्या असतील किंवा सीओला पॉवर दिलेल्या असतील किंवा काही चेअरमनला पॉवर दिलेल्या असतील तर त्या सुद्धा तुमच्या ह्या पॉवर्स ह्या क्लिअर कट डॉक्युमेंटेड पाहिजे. किती पॉवर काय दिलेलं आहे त्याच्या रिलेटेडचं बोर्डाचं रिझोल्युशन्स हे क्लिअर कट मेन्शन केलेलं पाहिजे. आणि काही डेव्हिएशन्स जर आपल्या लोन्स मध्ये आपण काही केलेले असतील तर त्याचं रेकॉर्ड मेंटेन झालेलं पाहिजे की का कारणाने आपण ते डेव्हिएशन्स केलेलं आहे. की नुसतं आपण अप्रुव्हल करताना त्याचा आपण म्हणतो की हे बसत नाही त्याचं सिबिलचा रेट आपला आपण जे ठरवलेलं आहे त्याच्यापेक्षा कमी आहे पण बॉरोवर चांगला आहे बाबा काय हरकत नाही द्यायला असं डिस्कशन बऱ्याचपैकी बोर्डामध्ये होतं. पण त्या केसमध्ये मग तुम्ही जर ते डेव्हिएशन्स केलं असेल तर ते डेव्हिएशन्स क्लिअर कट त्यामध्ये मेन्शन केलेलं पाहिजे. त्यानंतर बँकेने कायम पोस्ट सँक्शन केल्यानंतर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की एंड यूज मॉनिटरिंग झाला पाहिजे. ज्या पर्पजसाठी आपण लोन दिलंय त्या पर्पजसाठीच ते लोन युटिलाइज झालेलं आहे का. त्यानंतर स्टॉकचं तुमचं इन्स्पेक्शन स्टॉक ऑडिट या गोष्टी झाल्या पाहिजे. परत त्याच्या मॉनिटरिंग असं केलं पाहिजे की त्याचा सेल जो आहे तो राउटिंग होत नाही ना, काईट फ्लाइंग होत नाही ना, या गोष्टी पाहिल्या पाहिजे. बऱ्यापैकी डायव्हर्जन ऑफ फंड्स कशा पद्धतीने होऊन जातं की शॉर्ट टर्म कॅश क्रेडिट घेतो लोन आणि तो त्याच्यावरून तो बिल्डिंग बांधतो किंवा काही वेळेस तो इन्व्हेस्टमेंट्स करतो किंवा एखाद्या सिस्टर कन्सर्नला पैसे देतो. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या राउटिंग ऑफ फंड्स होत असतात, डायव्हर्जन्स होतं. जिथं डायव्हर्जन्स ऑफ फंड होत असेल तर तिथं तर बँक रिस्क मध्ये येते. तर ह्या गोष्टी पण आपल्याला त्या डायरेक्शन प्रमाणे आपण पाहायला पाहिजे. म्हणजे बेस्ट प्रॅक्टिस काय आहे
पोस्ट सँक्शन मॉनिटरिंग किंवा कोणत्या बेस्ट प्रॅक्टिस बँकेने फॉलो केल्या पाहिजे, की तुमचं लोनची पॉलिसी आहे ही वेल डॉक्युमेंटेड पाहिजे, त्याचे रूल्स आणि रेग्युलेशन्स नीट डिफाईन्ड पाहिजे, साऊंड क्रेडिट अप्रेझल सिस्टीम्स पाहिजे, बऱ्यापैकी आता सॉफ्टवेअर पण येतात अप्रेझलचे, ते फॉलो केले पाहिजे. त्यानंतर तुमच्या लोन पोर्टफोलिओचं डायव्हर्सिफिकेशन पाहिजे, म्हणजे एकच प्रकारचं लोन फक्त दिलंय जोरात, ते जोरात चालतं म्हणून एवढंच एक लोन प्रपोजल केलं, तसं न करता बँकेने सगळ्या वेगवेगळ्या याच्यामध्ये एक्सपोजर्स केला पाहिजे. त्यानंतर स्मॉल बॉरोअरला जास्तीत जास्त एनकरेज केलं पाहिजे, म्हणजे रिस्क आपल्या बँकेची कमी होते. प्लस आपले मोठे लोन असेल तर तिथं थोडंसं आपलं मार्केट इंटेलिजन्स पण पाहिजे, म्हणजे काय की आपल्याकडे असे कोणी माहिती देणारे पण लोक आपण ठेवायला पाहिजे का जो बॉरोअर आहे त्याचं काय क्रेडेन्शियल्स काय आहे, बऱ्यापैकी बँकेला कळत नाही. तर हे सुद्धा या मेथडॉलॉजी पण बँकेने अप्लाय करायला पाहिजे, असं त्या रेटिंग मध्ये सांगितलं जातं, डायरेक्शन मध्ये सांगितलं जातं. इंटरनल क्रेडिट रेटिंग्स, त्यानंतर ओव्हरड्यू जर झालेला असेल तर त्याचा रिव्ह्यू रेग्युलरली झाला पाहिजे. तुमची कधी कमिटी सुद्धा इरेग्युलर अकाउंटच्या रिलेटेडची कमिटी तुमच्या स्टाफ्समध्ये म्हणा किंवा बोर्डातला एखादा मेंबर घेऊन म्हणा किंवा लोन कमिटीमध्ये डिस्कशन, ते रेग्युलरली लोन कमिटी म्हणा किंवा आपली रिकव्हरी कमिटी असते, तर त्यांनी तरी किमान हे रेग्युलरली रिव्ह्यू केलं पाहिजे. इरेग्युलर जे अकाउंट झालेले आहेत म्हणजे 0 मध्ये 1 मध्ये 2 मध्ये असतील तर रेग्युलर रिव्ह्यू झाला पाहिजे. असं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रॉपरली तुम्हाला साऊंड मॅनेजमेंटसाठी या डायरेक्शन्स मध्ये दिलेले आहे. त्यानंतर LEIG ची रिक्वायरमेंट आहे, म्हणजे काय की लिगल एंटिटी आयडेंटिफायर. ज्या बॉरोवरला 5 कोटीपेक्षा जास्ती फायनान्स होतो तर त्याचा कंपल्सरीली LEI नंबर हा घेतला गेलेला पाहिजे. तुम्ही कोणाला 5 कोटीच्या वर जर फायनान्स करत असाल तर तो, आता इतक्या दिवस तो रेकमेंडरी होती की LEI नंबर घेतला, आता मात्र डायरेक्शन्स मध्ये आल्यामुळे हा LEI नंबर, त्याच्याशिवाय तुम्ही नवीन सँक्शन, रिन्युअल किंवा एनहान्समेंट ह्या गोष्टी मात्र तुम्ही करू शकणार नाही. त्यानंतर व्हॅल्युएशनच्या बाबतीमध्ये मी सांगितलंच आहे की व्हॅल्युएशनच्या बाबतीमध्ये बोर्डची अप्रूव्ड पॉलिसी पाहिजे. डायरेक्शन्स मध्ये 50 कोटी दिलेला आहे त्यांनी, की त्याच्यापेक्षा जास्ती जर असेल एखादी प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन तर 2 व्हॅल्यूवर घेतलं पाहिजे. पण बऱ्याच बँका ह्या 2 कोटी 3 कोटीच्या वर असेल तरी 2 व्हॅल्यूवर 3 व्हॅल्यूवर असं अपॉइंट करायला लागलेलं आहे. प्लस डायरेक्शन मध्ये सेरसाईचं जे रजिस्ट्रेशन आहे हे मात्र तुमचं कंपल्सरी, आपल्या सगळ्या ज्या काय ऍसेट्स आपण सिक्युरिटी म्हणून घेतो त्याचं रजिस्ट्रेशन मात्र ऍट एनी कॉस्ट हे झालं पाहिजे. त्या दृष्टीने तुमच्याकडची जी मेकॅनिझम आहे, सेरसाई रजिस्ट्रेशन झालं का नाही झालं तुमच्या ऑडिट कमिटीमध्ये म्हणा किंवा याचा रिव्ह्यू घेतला गेला पाहिजे. तर सेरसाई रजिस्ट्रेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्यानंतर अजून एक पॉइंट असा दिला आहे की लोन सिस्टीम फॉर डिलिव्हरी ऑफ क्रेडिट. आरबीआयचं असं म्हणणं आहे की 10 कोटीपेक्षा जास्ती जे लोन दिले जातात त्या केसमध्ये तुम्ही एखादा 10 कोटीच्या वर कॅश क्रेडिट लोन जर दिलेला असेल तर तुम्ही त्याचं किमान 2 भाग केले पाहिजे. एक भाग जो आहे हा 80% भाग की जो थोडक्यामध्ये टर्म लोनच्या स्वरूपामधला, 20% भाग कॅश क्रेडिट स्वरूपामधला. हा 80-20 जो रेशो आहे हा व्हेरिएबल करू शकतो तुम्ही, परंतु म्हणजे तुम्हाला त्याच्यामधलं त्याची रिपेइंग कॅपॅसिटी हा आयडेंटिफाय होण्यासाठी हे त्यांनी टाकलं आहे. तर याच्यामध्ये प्रॅक्टिकली इट इज व्हेरी डिफिकल्ट, कारण बऱ्याच लोकांना कॅश क्रेडिट कंटिन्युअसली लागत असतं. पण आरबीआयने ते सजेस्ट केलेलं आहे 10 कोटीचे लोन पेक्षा जास्त, आणि 10 कोटीपेक्षा कमी असेल तर ते रेकमेंडरी केलंय त्यांनी की तुम्ही त्यांना परस्यू करा बॉरोवरला. भलाही तुम्ही त्यासाठी जे टर्म लोन टाईपचं लोन असेल आणि सीसीचं असेल त्याच्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये व्हेरिएशन्स ठेवा, तर जेणेकरून बॉरोवर अट्रॅक्ट होईल आणि त्या पद्धतीचं लोन ते घेईल. आणि त्यानंतर तुम्ही अशाच पद्धतीमध्ये कन्सॉर्शियम्स फायनान्स पण जर करणार असाल तर त्या पद्धतीने ते कन्सॉर्शियम्स फायनान्स सुद्धा तुम्ही करू शकता. आता महत्वाचा मुद्दा याच क्रेडिट याच्यामध्ये जो पुढचं जे डायरेक्शन आलं आहे त्यामध्ये मेनली या 2 गोष्टी त्यांनी ज्या, म्हणजे जो जानेवारी 26ला अमेंडमेंट आली ह्याच डायरेक्शन्स मध्ये, तर त्यांनी 2 डेफिनेशन्स ज्या दिलेल्या आहेत त्यामध्ये KMP म्हणजे 1 लेवल बिलो द बोर्ड पर्सन, म्हणजे एम्प्लॉई
वन लेवल बिलो द बोर्ड इट्स कॉल्ड द केएमपी. तर केएमपी आणि दुसरा एक डेफिनेशन जी दिलेली आहे ही रेसिप्रोकली रिलेटेड पर्सन. व्हॉट इज मीन बाय रेसिप्रोकली रिलेटेड पर्सन्स? तर त्यामध्ये डायरेक्टर, बरोबर आहे, म्हणजे अदर दॅन द इंडिपेंडंट डायरेक्टर, नॉमिनी डायरेक्टर सोडून, ऑफ अनदर कोऑपरेटिव्ह बँक और मेंबर ऑफ द बोर्ड ऑफ द मॅनेजमेंट ऑफ अनदर कोऑपरेटिव्ह बँक आणि or relatives of such directors BOM or firm companies in which such director BOM are the having a substantial interest. म्हणजे आता ऍडिशनली आपले तर डायरेक्टर्स आहेतच, आपले केएमपी आहेतच, या व्यतिरिक्त इतर कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जर कोणी डायरेक्टर्स असेल किंवा बोर्ड ऑफ मॅनेजमेंट मध्ये असेल किंवा त्या डायरेक्टरचा कोणी रिलेटिव्ह असेल तर जो आपल्याकडं कर्ज घ्यायला आला, तर त्या केसमध्ये तो रिलेटेड पार्टी म्हणून कन्सिडर केला जाणार आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपल्याला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला एक्सेप्ट एफडीआर लोन किंवा इन्शुरन्स पॉलिसी याच्या व्यतिरिक्त कोणतेही आपल्याला लोन देता येत नाही. आणि मात्र आता हिथल बँकेचे जे डायरेक्टर्स असतील त्या बँकेच्या डायरेक्टरला मात्र आपल्याला लोन देता येईल, म्हणजे त्याच्यात लोन द्यायला अडचण नाही, परंतु तो रिलेटेड पार्टीमध्ये तुमच्या काउंट होणार आहे असं त्या डायरेक्शन्स मध्ये दिलेलं आहे. आणि त्या सर्क्युलरमध्ये डायरेक्शन्समध्ये तुम्हाला लिमिट दिलेली आहे. म्हणजे टायर 1 बँक असेल तर 10 लाख, टायर 2 असेल तर 25 लाख. ही लिमिट मात्र सरसकट सगळ्या मिळून आहे. म्हणजे काय की एखाद्या आपल्या बँकेचा डायरेक्टर असेल आणि तो एफडीआर लोन घेत असेल, पण त्याचा आता ही 25 लाखाची लिमिट संपली, 25 लाख घेतले त्याने, तर या 25 लाखाच्या वरचं जर लोन त्या डायरेक्टरला द्यायचं असेल तर त्या केसमध्ये ते तुम्हाला देता येईल एफडीआर लोनच्या अगेन्स्टमध्ये, म्हणजे फिक्स डिपॉझिटच्या अगेन्स्ट लोन देता येईल, परंतु दॅट अप्रुव्हल शुड बी इन द बोर्ड मीटिंग मध्ये अप्रुव्ह झालं पाहिजे. म्हणजे ओन डायरेक्टर त्या बँकेचे असतील तर, आणि त्याला ह्या लिमिटच्या वर जर लोन असेल, तुम्हाला टायर 1 टायर 2 ला ज्या काही लिमिट्स दिलेल्या आहेत त्याच्या वर जर लोन अमाऊंट झालेली असेल तर त्या केसमध्ये लोन देता येईल, मात्र त्याला बोर्ड मीटिंग मध्ये अप्रुव्हल लागणार आहे. त्याच्यामुळे अनेक अडचणी आपल्या बँकेला तयार होणार आहे. तसंच इतर बँकेचा डायरेक्टर असेल आणि त्याला तुम्हाला जर लोन द्यायचं असेल तर त्या केसमध्ये त्यालाही लोन देताना या लिमिटच्या पर्यंत असेल तर तुमचे जे काही डेलिगेशन्स केलेले असतील लोन कमिटीला, सीओला, एखादा व्हेकल लोन घ्यायला आला, चेअरमनला दिलेले असतील तर 25 लाखापर्यंत असेल तर त्याला देऊन टाकता येईल. पण इन अबोव असेल तर त्याला व्हेकल लोन जरी असलं किंवा हाऊसिंग लोन जरी असलं, त्या तुम्ही डेलिगेशन केलेल्या अथॉरिटीमध्ये बसत नसेल, म्हणजे बसत असेल तरीही त्या केसमध्ये तुम्हाला त्याचं अप्रुव्हल हे बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये घ्यायला पाहिजे. आता याच्यामुळे अनेक अडचणी तयार होतील. तुम्हाला कसं कळणार जो बॉरोवर आलेला आहे तो त्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स कोणत्या कोऑपरेटिव्ह बँकेचा डायरेक्टर आहे का नाही आहे, किंवा त्याचा रिलेटिव्ह कोणी आलेला असेल तर हे काय फंक्शनॅलिटी आरबीआयने कुठं मेंटेन केलेली नाहीये, कुठं काय आपल्याला कुठं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला नाहीये. मग आपण कसं करणार? मग आपल्याकडे एकच पर्याय राहतो की आपण आपल्याकडं एक अंडरटेकिंग आपण घेतलं पाहिजे का मी इतर कोणत्याही कोऑपरेटिव्ह बँकेचा सदस्य नाही किंवा मी त्यांचं कोणत्याही डायरेक्टरचा, मी इतर कोऑपरेटिव्ह बँकेमधल्या असलेल्या डायरेक्टरचा मी नातेवाईक नाही, रिलेटेड पार्टी नाही, असं काहीतरी आपल्याला अंडरटेकिंग घ्यावं लागेल आणि मग ह्या प्रोसिजर्स आपल्याला फॉलो कराव्या लागतील. आणि या गोष्टी सगळ्या आपल्या लोन्स पॉलिसीमध्ये सुद्धा आपल्याला इन्कॉर्पोरेट करून घ्यायला पाहिजे. आता याच्यानंतरचं आपलं जे लास्ट सर्क्युलर आहे ते फायनान्शियल स्टेटमेंटच्या बाबतीमधलं आहे. मग नोव्हेंबरला ते सर्क्युलर जे काढलेले नोव्हेंबर 25 ला काढलेलं आहे, म्हणजे त्याच्यामधला हा अप्लिकेबिलिटी आपल्याला 31 मार्च 26च्या बॅलन्स शीट्स मध्ये राहणार आहे. त्यामध्ये त्यांनी ज्या काही गोष्टी क्लॅरिफाय केलेल्या आहेत की प्रायर पिरियड आयटम्स, म्हणजे
बँकेचं बऱ्याच वेळा काय असतं की काही वेळेस आपण काही गोष्टी अशा असतात की काही पॉलिसी चेंज केली, आपण अकाउंटिंग पॉलिसी चेंज केली, डेप्रिसिएशनची पॉलिसी चेंज केली, किंवा मागच्या रिलेटेडचं काही आपल्याला इन्कम जनरेट झालेलं असेल, म्हणजे ज्या गोष्टी इस्टिमेशन्स आणि तुमच्या अकाउंटिंग रेग्युलर प्रॅक्टिस पेक्षा एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्ट घडून ती प्रायर पिरियड रिलेटेड जर असेल तर त्याचं डिस्क्लोजर सेपरेटली करायला पाहिजे असं. कारण काय की आता आपण आपण जे काही अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहे त्या अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये आपण लेवल 1 मध्ये आहोत. लेवल 1 मध्ये जेव्हा बँक असते तेव्हा त्याला सगळे अकाउंटिंग पॉलिसीज ह्या स्टँडर्ड ऍप्लिकेबल असतात. मग त्या ऍप्लिकेबल असल्यावर सगळ्या स्टँडर्ड्सवर आपला त्याच्यावरचे रिपोर्टिंग आणि त्याचे पॉलिसी ही तुम्हाला डिस्क्लोज करायला पाहिजे असते. तर ह्याच्यामध्ये प्रायर पिरियडच्या ज्या ज्या गोष्टी असतील तर त्या गोष्टीमध्ये मग त्याच्यावर आता व्हॉट इज मीन बाय प्रायर पिरियड, कारण शेवटी मटेरियलिटी एक कन्सेप्ट असते. नॉमिनल चेंज झाला असेल तर तो मटेरियल मध्ये येत नाही. मग मटेरियलिटी म्हणजे काय, मग पुन्हा आरबीआयने त्या डायरेक्शन मध्ये खुलासा केला की तुमचा जर ग्रॉस बेसिसवर तो असेल इन्कम तर ते 1% ऑफ ग्रॉस इन्कम जो काय असेल त्याच्यापेक्षा जास्ती जर मोठी अमाऊंट असेल तर ती प्रायर पिरियड म्हणून कन्सिडर केली जाईल बिकॉज ऑफ चेंज इन इस्टिमेशन. आणि त्याचं डिस्क्लोजर्स तुम्ही आपले फॉर्मॅट जो आहे फायनान्शियल स्टेटमेंटचा त्यामध्ये मात्र सेपरेटली प्रायर पिरियड आयटम्स जसं कंपन्यांना असतं की प्रायर पिरियड आयटम्स नेट प्रॉफिट बिफोर प्रायर पिरियड आणि आफ्टर प्रायर पिरियड, पण तसं फॉर्मॅट नाहीये. त्यामुळे हे नोट्स टू अकाउंट्स मध्ये त्याचं डिस्क्लोजर झालं. दुसरं एक क्लॅरिफिकेशन त्यांनी त्याच्यामध्ये केलंय की रेव्हेन्यू रेकॉग्निशनच्या बाबतीत बऱ्याच बँकांचा असा अनुभव झालेला आहे की आपण काय करतो की एनपीए जे अकाउंट असतील त्याचं इन्कम आपण रेकॉग्नाइज करत नाही, कारण आपलं अकाउंटिंग पॉलिसीच तशी आहे की जिथं जिथं नॉन परफॉर्मिंग असेट्स आलेले असेल तर त्या केसमध्ये जो काही इंटरेस्ट इन्कम आहे तो आपण इन्कम आपल्या पीएनएल ला क्रेडिट करत नाही. पण मग त्यावर काही स्टॅट्युटरी ऑडिटरनी ते कंप्लायन्सेस नाही झाला म्हणून क्वालिफाईड ओपिनियन केले, म्हणून त्यांनी क्लॅरिफाय केलं की याच्यावर स्टॅट्युटरी ऑडिटरने क्वालिफाईड ओपिनियन दिलं नाही पाहिजे, कारण इट इज अकॉर्डिंग टू द अकाउंटिंग पॉलिसी. अजून एक गोष्ट जी वाढलेली आहे ती सिगमेंट रिपोर्टिंग. म्हणजे सिगमेंट रिपोर्टिंग मध्ये त्यांनी 3 भाग केलेले आहेत की मेनली ट्रेझरी, त्यानंतर तुमचं कॉर्पोरेट बँकिंग, त्यानंतर रिटेल बँकिंग आणि अदर बिझनेस. तर ह्याचं डिस्क्लोजर्स, बायफर्केशन्स डिस्क्लोजर्स हे तुम्हाला तुमच्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये नोट्स टू अकाउंट्समध्ये हे द्यायचे आहे. आता ट्रेझरी म्हणजे काय की आपल्या ज्या काही जो काही इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ आहे त्याच्या रिलेटेडच्या जे काही ऍसेट्स असतील, इन्कम असेल तर तो त्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओमध्ये राहणार आहे. त्यानंतर कॉर्पोरेट बँकिंगमध्ये ज्यांना ट्रस्टला लोन देतोय, पार्टनरशिप फर्मला लोन देतोय किंवा कंपनीला दिलेलं असेल अशा पद्धतीचे जे लोन असतील आणि एखादे काही मोठ्या प्रमाणावर असेल, लार्ज स्केल इंडस्ट्रीला दिलं असतं, दॅट इज कॉल्ड द कॉर्पोरेट. आणि रिटेल बँकिंगमध्ये आपले जे कन्झम्पन्स लोन असतील, व्हेकल, हाऊसिंग किंवा इंडिव्हिज्युअल्सला आपण दिलेले असतील, एमएसएमई स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला दिलेले लोन असतील तर ते रिटेल बँकिंगमध्ये. आणि अपार्ट फ्रॉम दिस अदरमध्ये तुमचे बाकीचे येतील. पण त्या सिगमेंट रिपोर्टिंगमध्ये त्यांनी स्पेसिफिकली जे दिलेलं आहे, चार्ट दिलेला आहे त्यांनी, तर त्या चार्टमध्ये आपल्याला त्यामध्ये याचं रेव्हेन्यू द्यायचं आहे. त्यानंतर म्हणजे रेव्हेन्यूचं बायफर्केशन राहील. आता रेव्हेन्यूचं बायफर्केशन आपल्याला हा एक टफ जॉब राहणार आहे, आपण कशा पद्धतीने काढायचं वेगवेगळं, कारण आपल्याकडे जे अकाउंटिंग असतात तर त्या पद्धतीने ते मेंटेन नसतं की ह्या वेगवेगळ्या ह्याच्या वाईज, म्हणजे जसं सांगितलं मी तुम्हाला की कॉर्पोरेट फायनान्स, रिटेल बँकिंग, ट्रेझरी असं नसतं, पण तो मात्र काढावा लागेल. त्याच्यानंतर त्याच्या रिलेटेडचे तुमचे ऍसेट्स असतील, म्हणजे इन्व्हेस्टमेंटमध्ये किती ऍसेट्स आहेत किंवा त्या कॉर्पोरेट लोन मधलं टोटल लोन अमाऊंट किती आहेत, त्याचं बायफर्केशन त्या फॉर्मॅटमध्ये, त्याच्या रिलेटेडच्या काही लायबिलिटीज असतील त्याचं डिस्क्लोजर्स मात्र आपल्याला त्यामध्ये द्यावं लागणार आहे. त्यानंतर पुढचा जो विषय आहे की डिस्कंटिन्युइंग ऑफ ऑपरेशन्स, मग ते पण गाईडलाईन मध्ये त्यांनी दिलेलं आहे की एखादी ब्रँच क्लोज झाली किंवा नवीन क्लोज झाली तर ते डिस्कंटिन्युइंग ऑफ ऑपरेशन्स म्हणून कन्सिडर नाही केलं पाहिजे आणि त्याचं डिस्क्लोजर करायची तुम्हाला गरज नाही आहे. त्यानंतर महत्वाचा पॉइंट आहे तो इंटँजिबल ऍसेट्स. बऱ्याच जणांना बँकिंगमध्ये असल्यामुळे माहीत नसतील किंवा काही लोक करत असतील डिस्क्लोजर, तर जो आपला फिक्स असेट असतो त्या फिक्स असेट्समध्ये टँजिबल ऍसेट्स आणि इनटँजिबल ऍसेट्स.
तर व्हॉट इज मीन बाय इनटँजिबल्स, की ज्या आपल्या लायसन्स असेल किंवा सॉफ्टवेअर्स असतील, मेनली सॉफ्टवेअर्स बँकेमध्ये असतं, की जे आपण कस्टमाइज सॉफ्टवेअर्स बनवून घेतलेलं असतं. तर त्या केसमध्ये ते सॉफ्टवेअर्स आपल्या ॲसेट्समध्ये येतात आणि त्याच्यावर आपण अमोर्टाईज करत असतो दरवर्षी 25-25% असा खर्च टाकायची सिस्टीम असते. तर त्या ॲसेट्स त्यामध्ये येतील, इनटँजिबल ॲसेट्समध्ये. त्याचं डिस्क्लोजर्स तुमचं त्या बॅलन्स शीट्समध्ये झालं पाहिजे. पण ह्याच्यामध्ये त्यांनी ॲडिशनल एक पॉईंट असा दिला आहे की BRA ऍक्ट मध्ये सेक्शन 15 आहे. त्या 15 मध्ये वर्डिंग असं वापरलं आहे, नो बँकिंग कंपनी शॅल पे एनी डिव्हिडंड ऑन इट्स शेअर्स अंटिल ऑल इट्स कॅपिटलाइज एक्सपेन्सेस सच ॲज प्रिलिमरी ऑर्गनायझेशन एक्सपेन्सेस, शेअर सेलिंग एक्सपेन्सेस, कमिशन, ब्रोकरेज एटसेट्रा एटसेट्रा हॅव बीन कम्प्लिटली राईट ऑफ. आणि एनी अदर ॲटम्स ऑफ एक्सपेंडिचर नॉट रिप्रेझेंटेड बाय टँजिबल ॲसेट्स. आता याचा अर्थ असा होतो की तुमच्या बॅलन्स शीट्समध्ये इनटँजिबल ॲसेट्स आहे आणि इनटँजिबल ॲसेट्समध्ये सॉफ्टवेअरमध्ये डेप्रिशिएशन किंवा अमोर्टायझेशन कन्सिडर केल्यावर पण बॅलन्स राहिला असेल, तर त्या केसमध्ये यू आर ॲप्लिकेबल फॉर सेक्शन 15(1) ऑफ द BRA ऍक्ट. आणि त्या केसमध्ये यू कॅनॉट बी एबल टू डिक्लेअर द डिव्हिडंड असा त्याच्यातनं अर्थ निघतो. आता मग डिव्हिडंड जर डिक्लेअर करायचा असेल तर त्या केसमध्ये त्यांनी ऍडिशनल हे दिलेलं आहे की इन दॅट केस यू शुड टेक द अप्रुव्हल ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. हा रिस्ट्रिक्शन्स त्यामध्ये येतोय. त्यामुळे बँकेला आता प्लॅनिंग करताना, कारण सगळ्या बँकांना डिव्हिडंड डिक्लेअर करायचा असतो, सेन्सिटिव्ह एरिया असतो हा, की डिव्हिडंड जर डिक्लेअर नाही केला तर सभासद पुढे मत पण देणार नाही. तर हा सगळा जो विषय असतो, तर त्यावेळेस मध्ये आता मग तुम्ही सॉफ्टवेअर वगैरे रिलेटेडचा बॅलन्स शक्यतो आपल्या बुक्समध्ये राहणार नाही, याची अशीच काळजी जास्तीत जास्त घेतली पाहिजे असं मी सजेस्ट करेल. अदरवाईज तुम्हाला डिव्हिडंडच्या बाबतीमध्ये अडचण तयार होऊ शकते. त्यानंतर अजून एक स्टँडर्ड जो आहे तो इम्पेअरमेंट ऑफ ॲसेट्स. तुमच्या ज्या काही फिक्स ॲसेट्स आहेत, म्हणजे अदर दॅन इन्व्हेंटरी, इन्व्हेस्टमेंट्स आणि लोन्स सोडून ज्या असतील, तर त्या केसमध्ये जर तुमची जी ॲसेट्स आज जर सेल करायला गेलो आपण तर त्याला तेवढी व्हॅल्यू नसेल, तर त्या केसमध्ये तो इम्पेअरमेंट ऑफ ॲसेट्सचा एक स्टँडर्ड आहे, त्याप्रमाणे तुम्ही त्याची व्हॅल्यू सुद्धा इम्पेअरमेंटची त्या बुक्समध्ये समजा एक 10 लाख रुपये दाखवते एखादी मशिनरी, तुम्ही नोट काउंटिंग मशीन्स घेतलेले आहे, पण ती नोट काउंटिंग मशीनचं बुकमध्ये व्हॅल्यू आहे 10 लाखाची, पण आज ती आउटडेटेड झालेली आहे. तर त्या केसमध्ये तुम्ही ती इम्पेअरमेंट म्हणून ती राईट ऑफ करून टाकायला पाहिजे. दॅट इज द इम्पेअरमेंट ऑफ ॲसेट्स. त्यानंतर रिलेटेड पार्टीचं जे काय डिस्क्लोजर आहे हे सुद्धा तुमचं झालेलं पाहिजे. रिलेटेड पार्टीमध्ये जो स्टँडर्ड डिस्क्लोजर आहे फॉर्मॅटचा, त्याप्रमाणे केएमपी हा रिलेटेड पार्टीमध्ये येतो. केएमपी आणि त्याचे रिलेटिव्ह, त्याचं डिस्क्लोजर मात्र त्या रिलेटेड पार्टी डिस्क्लोजर मध्ये येणार आहे. पण आता ह्या डायरेक्शन्सला पुढची जी काय अमेंडमेंट आली, ती मी तुम्हाला आता वाचून दाखवली, की जे इतर बँकेचे पण डायरेक्टर आहे किंवा डायरेक्टर्सचे आपले काही लोन, इंटरनल आपले डायरेक्टर्स असतील त्यांचे लोन असतील, हे या रिलेटेड पार्टीच्या डिस्क्लोजर मध्ये येत नव्हतं. म्हणून आरबीआयने परत ह्याला जो ऍडिशनल सर्क्युलर काढून त्याचं जे डिस्क्लोजर आहे, म्हणजे तुम्ही ऍग्रिगेट, मला वाटतं ते डिस्क्लोजर आपण देतच होतो, पण त्याचा फॉर्मॅट त्यांनी बदललेला आहे. ते ऍग्रिगेट लोन किती सँक्शन केलेलं आहे, ओपनिंगला किती होतं, अजून ऍडिशनल सँक्शन किती केलेलं आहे, त्याच्यामधलं स्पेशल मेन्शन काय अकाउंट्स आहेत का, आणि ह्याच्या व्यतिरिक्त ह्या रिलेटेड पार्टीज बरोबर काही कॉन्ट्रॅक्ट अरेंजमेंट्स काही केलेले असतील तर. म्हणजे आता कॉन्ट्रॅक्ट अरेंजमेंट मध्ये कॉन्ट्रॅक्ट हा शब्द इतका डिफिकल्ट आहे, तर त्याच्याबरोबर तुमच्या काही ट्रान्झॅक्शन्स केलेले असतील किंवा एखाद्या डायरेक्टर्सचं काही दुकान असेल आणि त्याच्यामधनं काही आपण खरेदी केलेलं असेल, तर सगळे हे रिलेटेडचे त्या कॉन्ट्रॅक्ट अरेंजमेंट मध्ये येतील आणि त्याचं पण डिस्क्लोजर त्याच्यामध्ये हे ऍडिशनली येईल असं मला वाटतं. पण फॉर्च्युनेटली हा जो डायरेक्शन दिलेला आहे त्याची ऍप्लिकेबिलिटी मात्र त्यांनी 1/4/26 केलेली आहे. म्हणजे 31/3/26चं जे बॅलन्स शीट होईल त्याच्यामध्ये हा डिस्क्लोजर मात्र येणार नाही. ओन्ली फक्त रिलेटेड पार्टीमध्ये केएमपी रिलेटेडचं
डिस्क्लोजर येणार आहे. आता याच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी आहेत त्या बॅलन्स शीट्समध्ये अनेक त्यांनी डिस्क्लोजर्स पॉईंट वाढवलेले आहेत. त्यामध्ये तुमचं रेग्युलरिटी कॅपिटल, ALM हे आपण अगोदरच देत होतो. कंपोजिशन्स ऑफ इन्व्हेस्टमेंट्स ते दिले, त्याचे फॉर्मॅट्स बदललेले आहेत. मुवमेंट ऑफ प्रोव्हिजन्स, नॉन SLR इन्व्हेस्टमेंट्स, त्यानंतर इश्युअर ऑफ कंपोजिशन ऑफ SLR, म्हणजे नुसतं नॉन SLR इन्व्हेस्टमेंट्स आहे, परंतु आता कंपोजिशन दिलं आहे की त्याचा जो इश्युअर कोण आहे, म्हणजे गव्हर्नमेंट आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, कोणाकडनं घेतलेले आहेत, कसे घेतलेले आहेत, त्याचं सुद्धा कंपोजिशन आपल्याला त्यामध्ये द्यायचं आहे. NPA रिलेटेड डिस्क्लोजर्स तर आपले आहेतच, फ्रॉड अकाउंट्स रिलेटेड आहे. त्यानंतर एक्सपोजर टू रिअल इस्टेट काय असतील तर, अनसेक्युअर्ड लोन, गोल्ड लोन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिपॉझिट्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍडव्हान्सेस, कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्सपोजर्स आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ NPA, अशा सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. दुसऱ्या अजून त्या गायडन्स डायरेक्शन्स मध्ये दिलेल्या गोष्टीमध्ये आपल्याकडं काही क्रेडिट आउटस्टँडिंग, इंटर ब्रँचच्या काही क्रेडिट आउटस्टँडिंग असतील 5 वर्षापेक्षा जास्ती, तर त्याच्यात सजेस्ट केलेलं आहे की इट शुड बी ट्रान्सफर टू द ब्लॉक अकाउंट्स. आणि तो ब्लॉक अकाउंट्स तुम्ही 5 वर्षापेक्षा जास्त असेल त्याला मॉनिटर करा रेग्युलरली, आणि त्याला मात्र तो CRR मधनं पण कट होईल. CRR कॉम्प्युट करताना त्याला लायबिलिटी म्हणून पण पकडला जाईल, आणि त्या रिलेटेडमध्ये अकाउंटिंगच्या एंट्रीज करताना त्याचं ड्यू डिलिजन्स किंवा त्याचं हायरार्की तुम्ही प्रॉपर पद्धतीने मेंटेन केलेले पाहिजे. मात्र त्याच्यात डेबिट बॅलन्स असेल तर त्याची 100% तुम्ही प्रोव्हिजन केलेली पाहिजे. त्यानंतर फ्रॉड रिलेटेडचे जे काही प्रोव्हिजन्स असतील तर त्या प्रोव्हिजन्स पण तुम्हाला 2 क्वार्टरमध्ये, 4 क्वार्टरमध्ये तुम्हाला त्या प्रोव्हिजन्स करता येतात एखाद्या फ्रॉडच्या. परंतु जर 2 वेगवेगळ्या फायनान्शियल शेअरमध्ये ते क्वार्टर्स जर येत असतील तर त्या केसमध्ये तुम्ही जेवढा फ्रॉड आहे, म्हणजे 100% तेवढा 50% झाली, 50% पुढच्या वर्षात जाणार असेल तर तुम्ही P&L ला डेबिट करू नका, मात्र तुम्ही ते रिझर्व्हला मात्र डेबिट करून ठेवा. पुढच्या वर्षी रिझर्व्ह तुम्ही परत क्रेडिट करून P&L ला डेबिट टाका, असं गायडन्स त्यामध्ये दिलेलं आहे. तुमचे अनरिकन्साइल्ड क्रेडिट बॅलन्सेस जर असतील तर त्या केसमध्ये हे शुड नॉट बी ट्रान्सफर टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स, असं क्लिअर कट त्यांनी गाईडलाईन दिलेली आहे. म्हणजे हा अनरिकन्साइल्ड क्रेडिट बॅलन्स म्हणजे शेवटी आपल्याला ते 10 वर्ष जर कंटिन्युअस राहिले तर डेफाला जातील, अशी पोझिशन त्याची दिसते आहे. त्यानंतर स्पेशल रिझर्व्ह आपण जे क्रिएट करतो त्यामध्ये या डायरेक्शन्स मध्ये त्याची डिटेल डेफर्ड टॅक्स लायबिलिटी मात्र तुम्ही करा, असं गाईडलाईन्स त्यांनी दिलेले आहे. याच्या बाबतीमध्ये माझं आणि त्या गाईडलाईन्सच्या बाबतीमध्ये दुमत आहे, परंतु त्या गायडन्समध्ये डायरेक्शन्समध्ये मात्र त्यांनी ते दिलेलं आहे. त्यानंतर विंडो ड्रेसिंग अजिबात असता कामा नये, सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे. तर अशा सगळ्या या डायरेक्शन्स आपण काय काय आहेत त्या बाबतीमध्ये मला जेवढा माहिती आहे, जेवढं माझं ज्ञान आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये निश्चितच तुम्हाला सगळ्यांना त्याचं मार्गदर्शन चांगलं झालं आहे असं मी समजतो. यावर जर तुमचे काही प्रश्न असतील तर आपण निश्चित ते घेऊया आणि आपण त्यावर डिस्कस करूया. धनंजयजी, आपण आता प्रश्न उत्तर किंवा कोणाला काही शंका असेल तर ते मी विचारू शकता. सगळ्यांना अनम्यूट करा ना. येस, अनम्यूटचा ऑप्शन ऑन केलेला आहे. ज्यांना कुणाला बोलायचं आहे, त्यांना कुणाला प्रश्न विचारायचे आहेत, त्यांनी स्वतः अनम्यूट करून बोलू शकता. ओके, थँक्यू. हॅलो सर. तुमचा माईकचा व्हिडिओ पण चालू केला तर छान होईल. सर जरा मी ट्रॅव्हल मध्ये आहे, पण मी विचारू शकते ना? हो, बोला बोला मॅडम. सर मला असं म्हणायचं, मी अंबिका महिला बँकेतनं बोलतेय. मला असं म्हणायचं होतं की तुम्ही करार बाबत थोडस काही सांगायला पाहिजे होतं, तर त्याचं पण मला जरा अपडेशन हवं होतं. करारचं पण आलंय ना अपडेशन त्याबाबत. करारच्या बाबतीमध्ये त्याचं म्हणजे तुम्हाला काय पाहिजे, करार कसं कॉम्प्लीट करायचं याच्यावर पाहिजे का? कॉम्प्लीट तर आपला करतोच ना सर, आपण जसं करतो तसं, पण त्याच्यात नव्यानं जे अपडेशन आलंय ना, तर त्यातलं काही आपल्याला दुरुस्त करण्यासारखं आहे का निरीक्षाचं? त्याच्यात थोडस
नाही, आता मी काय केलं की हे जे 4-5 सर्क्युलर्स घेतलेत ना, त्या बाबतीमध्ये आपलं डिस्कशन झालं. करारच्या बाबतीमध्ये दुसरं सर्क्युलर आहे. तर हो ते हो स्पेसिफिक मग त्यावर आपल्याला स्वतंत्र डिस्कशन करावं लागेल. करारच्या बाबतीमध्ये पण आता हे रिस्क वेटेज जे आहेत ना, त्याच पद्धतीचं हा, करारचं वर्किंग राहील. फक्त त्यांनी ऍडिशनली काय दिलं की तुम्हाला ते याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे बिझनेस ऑथरायझेशनचा, त्यामध्ये तुमचा करार जो स्टँडर्ड आरबीआयने दिलेला आहे त्याच्यापेक्षा 1% प्लस पाहिजे. हेच फक्त त्या सर्क्युलर डायरेक्शन्स मध्ये दिलेलं आहे. आणि सर अजून एक थोडंसं सजेशन मला असं होतं की आपल्याला आता 28 नोव्हेंबरला सर्क्युलर आली आणि त्याच्यानंतर पुन्हा 4 डिसेंबरला पण ती आली काही असेल अपडेट त्याच्यानंतर. देवपूजेचं साहित्य वगैरे काही आहे का तुमच्या भांडी देवपूजेचं साहित्य वगैरे हॅलो तांब्याचे हा तांब्याचे हॅलो हॅलो हा बोला 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 ना ताई मॅडम, बोला. बोला. नाही, रोहिणी मॅडम म्यूट झालेल्या आहेत. एक मिनिट हा. रोहिणी मॅडम परत अनम्यूट करा प्लीज. एक मिनिट हा, सर. हा, आता येतोय? हा, येतोय. बोला बोला. हा 28 नोव्हेंबरला सर्क्युलर काही आली, त्याच्यानंतर ती पुन्हा 4 डिसेंबरला अपडेट आली त्याच्यातली 4-5 बरोबर आहे. आणि एक 5 जानेवारीला पण परत आहे. तर मला काय बरोबर. म्हणत होतं सर ह्याच्यात असं कसं की थोडासा अभ्यास आम्हा लोकांचा पण कमी पडतो. त्यामुळं आपण आता हा जो ग्रुप आहे किंवा आपण त्याच्यात तज्ञ आहात, 5 तर मिनिटाची आमची आपल्याला सुट्टी झाली पूर्वी होती. काय होतं आणि आता काय झालंय ह्याच्या संदर्भात थोडस गाईडलाईन किंवा एक एक मॅडम सर्क्युलर घेऊन जर. हो हो मॅडम, तुम्ही जे हा सर. बोलताय ना, मी जेवढे 5 सर्क्युलर घेतले त्यामध्ये हा 28 नोव्हेंबरला आलेले आणि त्याच्यानंतर त्याच्यात अमेंडमेंट आलेले, हे दोन्ही हा 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 कन्सिडर करून मी 5 सर्क्युलर आहे ते डिस्कस केलेले आहे. आणि त्याची हा. ऍप्लिकेबिलिटी कोणाची कधी आहे हे सुद्धा माझ्या ह्याच्यामध्ये हो सांगितलेलं आहे. हो आलं सर, मी सगळं ऐकलं तुमचं. हा. फक्त मला काय म्हणायचं, सगळेच सर्क्युलर आता सगळेच काही अभ्यास करणारे नसतात हा, किंवा सगळ्यांना पण एवढं कळत नाही. तर त्याच्यामुळं काय की आपल्याला काय होतं आधी आणि नंतर काय झालं हे सगळ्यांनी एक एक सर्क्युलर असं अभ्यासपूर्वकरित्या त्याच्या प्रश्न तुमचं उत्तर. एकदम बरोबर आहे. आपले हा चेअरमन आहेत ना, त्यांना आज हो सकाळी दुपारी सजेस्ट केलं की हा 28 हा नोव्हेंबरला इतके प्रचंड प्रमाणावर डायरेक्शन्स आलेले आहेत आणि प्रत्येक डायरेक्शन्स हा आपल्याला अभ्यास करण्यासारखा राहणार आहे. कारण कुठेही डायरेक्शन्स म्हटलं का त्याचं व्हायोलेशन जर झालं तर सुपरवायझरी ऍक्शन्स होणार आहे. त्यामुळं हा प्रत्येक याला तुम्ही 1 हो महिन्यामधनं किमान एक एक जणाला एक एक सर्क्युलर असं कंटिन्युअसली जर ठेवलं ना, तर त्या ग्रुपमध्ये हा प्रत्येक हा जण अपडेट होईल. कारण आता मला स्वतःला हे सगळे जेव्हा सर्क्युलर वाचायचे ठरले ना, तर मला हा हा कंपल्सरी 2 दिवस मला त्याच्यावर स्टडी करावा लागला. कारण हा त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या सर्क्युलरचे रेफरन्स आहे, वेगवेगळ्या याचा आहे. ते सर्क्युलर जाऊन वाचणं आणि ती माहिती घेणं, तर हा टाइम कन्झ्युमिंग आहे. त्यामुळे आपल्यापैकी पण जे कोणी असतील त्यामध्ये ऍडिशनली वेगवेगळे सर्क्युलर कोणी हा वाटून सर. घ्या आणि थरली स्टडी करून डिस्कस करा, म्हणजे हा आणि सगळ्यांचं आता काय करतात नॉलेज ग्रुप वाढेल. सारखं नाव आपण. हं. हो हो आणि सगळे अपडेट होतील ना सर त्या निमित्ताने, सगळे जण येस, येस, सगळं येस, कळेल. येस, बरोबर येस. आहे बरोबर आहे ताई. आपण बरं का रेग्युलरली ह्या विषयावर आपण घेत राहू मार्गदर्शन याच्यावर नेहमी. आणि हो वेळेअभावी आपल्याला सगळं कव्हर नाही करता आलं तर ह्याच्या व्यतिरिक्त पण आपले काही शंका असतील ना, तुम्ही पर्सनली संजयजी राठी यांना फोन करून त्यांचं मार्गदर्शन घ्या, ते आपल्याला देतील मार्गदर्शन असं मला. ओके सर, थँक्यू सर, थँक्यू सर, हो थँक्यू सर सर. नमस्कार. मी वैश्य सहकारी बँक मुंबई डेप्युटी सीओ बोलतोय. सर्वप्रथम तुमचा धन्यवाद की तुम्ही इमिडिएट हे आम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं जे लेटेस्ट अमेंडमेंट आलेले आहेत. जसं आता तुम्ही बोलला तसं भरपूर सर्क्युलर आहेत, वेळेअभावी ते पॉसिबल नाहीये. परंतु आता जे डायरेक्टर रिलेटेडचं सर्क्युलर होतं, आताच आमची बोर्ड मीटिंग होती, मी कन्फ्युज होतो, पण आता मला समजलंय ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे की आपल्या डायरेक्टरना ओनली अगेन्स्ट एफडी एवढंच लोन देऊ शकतो. परंतु जी 25 लॅक्स, मी टियर 2 मध्ये आहे सर आमची बँक, त्यामुळे लोन 25 लाखापर्यंतच आपण देऊ शकतो अदर देन आवर बँक डायरेक्टर. बरोबर ना सर? नाही नाही नाही, परत सांगतो मी तुम्हाला. 25 लाखाचं सिलिंग लिमिट दिलेलं आहे. आपल्या बँकेच्या डायरेक्टरला आपल्याला रेस्ट्रिक्टेड फक्त एफडीआर लोन किंवा LIC पॉलिसी लोन्स अशाच फक्त देता येतात. हो ते सुद्धा तुम्ही 25 लाखापर्यंत
तुमच्या रुटीन मध्ये देऊ शकता, परंतु याच्यापेक्षा जास्ती द्यायचं असेल तर त्याला बोर्ड मीटिंग मधून द्यावं लागेल. बरोबर? ओके. हे आपल्या डायरेक्टरला. आणि इतर बँकेचे जर डायरेक्टर असतील तर त्यांना त्या लिमिट पर्यंत सरसकट तुम्ही देऊ शकता. लिमिटच्या जर वर असेल तर बोर्ड मीटिंग मध्ये अप्रुव्हल घेऊन देता येईल. तिथं कोणतंही लोन देता येईल आपल्याला. रुटीन आपले जे आपण जेवढे बिझनेस करतो ते सगळं देता येईल त्याच्यामध्ये. मग ही 25 लाखची जी लिमिट आहे फॉर टियर 2 साठी ती कुणासाठी आहे हा. मग? ती लिमिट यांनी काय दिलंय, सिलिंग याच्यासाठी दिलंय की इन एक्सेस ऑफ दॅट इट शुड बी अप्रूव्ड इन बोर्ड मीटिंग असं दिलेलं आहे. ओके. आणि सर दुसरं एक जुनं सर्क्युलर आहे की 5% सीआरई आणि 25% टोटल लोनच्या. टोटल लोन आउटस्टँडिंग कुठली घ्यायची? प्रिव्हियस ऑडिटेड घ्यायची, करंट घ्यायची? ते Last जरा year. कन्फ्युजन आहे सर. लास्ट इयर लास्ट इयर. ऑडिटेड बॅलन्स शीट प्रमाणे. ओके ओके सर. थँक्यू. अजून गोल्ड कॉइन वरती सर आपण हे टोटल हॅलो सर हा. हे टोटल लोन आउटस्टँडिंग होतं का टोटल असेटचं होतं ना पूर्वी? कशाचं? हे लोन सीआरईच्या बाबतीतलं 5% आहे नाही, तुमचा टोटल लोनचा जो एक्सपोजर आहे ना त्या लोनच्या एक्सपोजरच्या 5% आणि 25% असं आहेत. प्रिव्हियस इयर ऑडिटेड. सगळे सिलिंग जे आहेत ना काय ते होतं? टोटल लोन एक्सपोजरला आहे. हो का? हम्म. ओके थँक्यू. सर जरा कॉइनच्या अगेन्स्ट आपण कोऑपरेटिव्ह बँक गोल्ड लोन 50 ग्रॅम पर्यंत देऊ शकतो का? ते जरा हो. क्लॅरिटी पाहिजे होती. येस येस. येस ना? तो त्या डायरेक्शन मध्ये त्यांनी मेन्शन नाही केलं, परंतु तो मला वाटतं ते वेगळ्या कोणत्या तरी सर्क्युलर मध्ये त्यांनी आहे. टाकलेलं आहे. होय होय. हो 50 ग्रॅम, फक्त 50 ग्रॅम हो हो. गोल्ड कॉइन 50 ग्रॅम. येस येस येस. त्याच्यामध्ये त्यांनी शॉर्ट पिरियड म्हटलंय. हा. त्याच्यामध्ये त्यांनी शॉर्ट पिरियड म्हटलं. आता आम्ही बुलेट पेमेंट देत नाही, आम्ही फक्त टर्म लोन देतो, गोल्ड लोन सुद्धा 3 इयर्स 4 इयर्स 5 इयर्स. तर कॉइन वरती आपण 50 ग्रॅम पर्यंत टर्म लोन देऊ शकतो का? 50 लाख पर्यंत. नाही 50 ग्रॅम आपल्याला अलाउड आहे कॉइन वरती देण्यासाठी. हा. पण शॉर्ट टर्म आरबीआयने एका ठिकाणी शॉर्ट टर्म पिरियड म्हटलंय की तुम्ही कॉइन वरती शॉर्ट टर्म पिरियड साठी देऊ शकता. तर आम्ही काय बुलेट पेमेंट देत नाही 1 इयर. नाही, बुलेटला फक्त 12 महिने, बाकीला टेन्युअर देता येईल ना तुम्हाला. हा तेच कन्फर्म करायचं होतं. हा, टेन्युअर देता येईल ना त्याला. थँक्यू. तर बाकीच्या सर्क्युलर पण अशी जर आम्हाला गायडन्स केलं तर तुमच्या चेअरमन साहेबांना पण विनंती आहे की तुम्ही चांगले इनिशिएटिव्ह घेऊन आम्हाला हे करताय. असं जर सगळ्या सर्क्युलरवर एक 8 दिवसामध्ये असं झालं तर बरं होईल. करू आपण तो प्रयत्न करू मॅक्झिमम. थँक्यू. हॅलो सत्यनजी, तुम्ही नगरला पण भरपूर सीए आहेत जे बँकिंग मध्ये करतात. मोहन बर्मेचा असेल किंवा अजून त्यांना सगळ्यांना एकेकांना एकदा घ्या एका प्लॅटफॉर्मवर. आणि खरंच करूया. हे गरजेचं आहे. गरजेचं आहे. एक आपण घेऊ, रेग्युलरली घेतो. रेग्युलरली. हॅलो सर. येस. तर आपण गोल्ड लोन जे देतो तर 1 लाखापर्यंत ब वर्गात देतो. हा. आणि एक गोल्ड लोन आणि 1 लाखाच्या पुढे जर देत असेल तर हॅलो. हा, देताय ना. बुलेटला 2.5 लाख आहे. नाही सर, 1 लाखाच्या पुढे तो सभासदच पाहिजे का बँकेचा? अ वर्ग सभासद. नाही, तुम्ही आपल्याला त्या सभासदच्या बाबतीमध्ये आहे ना, आरबीआयचं आहे की तुम्ही ते नॉमिनल मेंबर तुमचे ते 20% पेक्षा कमी पाहिजे. तर त्या केसमध्ये तुम्ही त्यांना सभासद करून घ्यायला पाहिजे त्यांना. म्हणजे ती कंडिशन फॉलो होण्यासाठी. कारण कोऑपरेटिव्ह बँकेचा बिझनेस हा त्यांच्या मेंबर बरोबरच झाला पाहिजे ना. तर आम्ही काही जण काय करतात की टेम्पररी मेंबरशिप देतात आणि परत वॅकेट होते ती. वॅकेट. त्यांच्याकडनं करून घ्यायचं ना. आम्ही 100 रुपयाचं आम्ही शेअर सर्टिफिकेट देतो त्यांना, मेंबर बनवून घेतो. लोन जर क्लोज झालं तर त्यानंतर मी बंद करतो. बंद करायचं. बरोबर. हो ठीक.
ठीक आहे. अजून काही प्रश्न आहे का अजून? तर थांबवायचं आपण तर आपण कोणाला आता तर कृपया अनम्यूट करा आणि हा. विचारा, प्लीज. माझ्या मते काही आता प्रश्न नाही आहे असं वाटतं. आपण थांबूया. आज मी CA संजयजी राठी यांचे आभार मानतो की आपण आम्हाला खूप चांगल्या व सोप्या भाषेत तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. तसेच सर्व बँकेचे संचालक, CEO, अधिकारी वर्ग उपस्थित राहिला. जवळपास 140+ उपस्थिती आज सर्वांनी इथे होती. त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आपले झूम कोऑर्डिनेटर धनंजय दुबाळ यांचे आभार मानतो. आणि आपण रेग्युलरली या विषयावर आपण घेत जाऊ ट्रेनिंग, असं मी तुम्हाला सांगतो. आणि थांबतो आणि आजची मीटिंग संपली असं जाहीर करतो. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. 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 थँक्यू.